पहिल्यापासून माझं विजन क्लिअर होतं की मला एकटेपणा घालवायचा आहे, माझा एकटेपणा घालवायचा आहे, जे की माझा आधार तुटला, मला त्या आधाराची किंमत कळाली आणि आधार शोधण्यापेक्षा मला आधार द्यायला खूप सोपं वाटलं. तर त्या शब्दावरती मी ते वृद्धाश्रम चालू केलंय आणि आता तर स्वामी निवास वृद्धाश्रम एवढं ते वटवृक्ष होत चाललेलं आहे की त्याच्यामध्ये माझी एकटेपणाची भीतीच उलट नष्ट झालीये. म्हणजे आता उलट एकटं मला राहायचंय पण मला वेळ भेटत नाही. म्हणजे अशातली गत झाली आहे. आपल्या आश्रमामध्ये ज्या मावश्या स्वयंपाक करतात त्या मावश्या सुद्धा स्वतः बेवारस मधल्या आहेत, ऍज अ मेंबर म्हणून आहेत, पण ऍज अ स्टाफ म्हणून त्या स्वयंपाक करतात. त्यांना सुद्धा सांगणं माझं एकच आहे, जेवताना तुम्ही कधीच असं निगेटिव्ह एनर्जी त्याच्यामध्ये हे करू नका, कारण तुम्ही बनवलेलं जेवण कोणाचं शेवटचं जेवण ठरेल हे सुद्धा आपल्याला सांगता येत नाही. जेवणाच्या पंक्तीवरून उठले आणि झोपायला गेले तर रेस्टसाठी आणि त्याच्यानंतर उठलेच नाहीये, म्हणजे समाधानी जाऊ द्यात, जे कोणी जाणार आहे ना ते समाधानी जाऊ द्यात, फक्त एवढंच माझं सांगणं असतं. आजचा दिवस हा शेवटचा दिवस आहे असं समजून जगा. आपल्याकडे खरं तर इथं वैद्यकीय मदत खूप कमी आहे आणि शिवाय जर काही मेडिसिन वगैरे मागायला गेले तर तिथं असं उत्तर दिलं जातं की अहो आम्हालाच पुरत नाही, तुम्हाला कधी देऊ. म्हणजे जसं काही ह्या स्टाफला त्यांच्या घरातून द्यायला लागतंय असा त्यांचा तोरा असतो. नमस्कार, मी शर्मिला. मी हिरकणी चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून खूप 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 स्वागत. गेल्या वर्षभरामध्ये काही पर्सनल कारणांमुळे मला चॅनलवर तितकंसं लक्ष देता आलं नाही. त्याच्यामुळे आपल्या व्हिडिओची संख्या 2024 मध्ये जरा कमी झाली होती. पण 2025 मध्येही थोडा उशीर झालाय. पण आता पुन्हा आपले व्हिडिओ सुरळीतपणे चालू होत आहेत. हे सांगायला मला तुम्हा सगळ्यांना खूप आनंद होतोय. आणि ह्या संपूर्ण काळामध्येही तुम्ही व्हिडिओ बघत होता, त्यांना सबस्क्राईबही करत होतात आणि शेअरही करत होतात. त्या सगळ्यासाठी खूप खूप धन्यवाद. तुमच्या या सहकार्यामुळेच हे चॅनल कंटिन्यू ठेवण्याचं, पुढे घेऊन जाण्यासाठी मला खूपच धीर येतो, हिंमत येते आणि उत्साहही वाढतो. तर तुमच्या ह्या सहकार्याबद्दल आणि ह्या पाठिंब्यासाठी खूप खूप धन्यवाद. आज आपल्याकडे भेटीला आलेली आहे, आपल्या चॅनलवरती सगळ्यात जास्त जिला प्रेम मिळालं, आपल्या चॅनल मार्फत ती अनेक लोकांपर्यंत पोहोचली, तिच्या कार्यालाही त्यामुळे हातभार लागला, अशी गौरी धुमाळ. स्वामी निवास वृद्धाश्रम चालवणारी पुण्यातील गौरी धुमाळ. गेल्या 2 वर्षाच्या काळामध्ये तिचा काय प्रवास झाला, तिला अनेक काही नवीन गोष्टी सांगायच्या आहेत आपल्याला, त्या आपण आज तिच्याकडून जाणून घेणार आहोत. आणि जसं तुम्ही तिच्या पहिल्या व्हिडिओला खूप प्रेम दिलं, तिचा प्रवास जाणून घेतलात, तसाच हाही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि या व्हिडिओबद्दलचे तुमचे अभिप्रायही जरूर कळवा. नमस्कार गौरी, कशी आहेस? नमस्ते. मी एकदम हिरकणी छान, मस्त. चॅनलवर पुन्हा एकदा तू आलीस त्यासाठी खूप खूप धन्यवाद. थँक्यू. गेल्या 2 वर्षामध्ये अ, तुझं काम बरंच पुढे पण गेलं आणि आपल्या आपल्या चॅनलवरती सगळ्यात जास्त प्रेम तुझ्या व्हिडिओला मिळालंय सगळ्यांना. खूप लोकांपर्यंत तुला पोहोचवण्यासाठी आपण एक माध्यम ठरलो, त्यासाठी मला खरंच मनापासून खूप छान वाटतंय. मी आता तुझे आणि स्वामी समर्थांचे आभार मानते. माझे नव्हे, तुझे काही स्वामींचेच आहे सगळं काही. Yes. मला सांग की या इतक्या काळामध्ये जे आपला पहिला जो व्हिडिओ आला त्याच्यावरती खूप साऱ्या कमेंट्स लोकांच्या येत असतात. अगदी रोज त्या व्हिडिओला आजही व्ह्यू असतात आणि त्याच्यामध्ये खूप लोक विचारत असतात की नेमका आश्रम कुठे आहे, काय आहे. हो, आपण सगळ्या गोष्टी जरी डिटेलमध्ये दिलेल्या असल्या तरी लोकांना हो. हवं असतं की नेमकं कुठे आहे, परत आम्हाला तिथे बर. यायची इच्छा आहे, असा अनेक लोकांचे मेसेजेस आपल्याला येत असतात. आणि बरोबर. तर तर आता सध्या सुरुवातीला जे काय आपलं तुझा आश्रम चालू झाला त्यावेळेला तू विनामूल्य अनेक लोकांना तिथे आश्रय देत होतीस आणि काम करत होतीस. आता सध्याची परिस्थिती काय आहे? गेल्या 2 वर्षातल्या कामाचा आढावा आम्हाला थोडक्यात सांग.
आपला जे आश्रम आहे ऍक्च्युअल आता पहिलं तर ते आश्रमचं थोडंसं इंट्रोडक्शन करून देते. आपलं स्वामी निवास वृद्धाश्रम हे जे आहे हे पौड गावामध्ये, तालुका मुळशी, जिल्हा पुणे. खरं तर हा पत्ता फक्त एवढाच शॉर्ट फॉर्म आहे, पौडगाव, तालुका मुळशी, जिल्हा पुणे. पण तरी पण मी थोडंसं अजून स्पष्टीकरण देते. चांदणी चौकातून आपण डाव्या साईडला वळालो की एक मुळशी रोड चालू होतो, भुगाव, भुक्को, पिरंगुटचा. पिरंगुटच्या पुढे असलेलं एक पौडगाव म्हणून गाव आहे. आणि पौड गावाचं जे बस स्टँड आहे तिथून उजव्या हाताला एक हाडशीला रोड गेलाय. त्या रोडवरती एक ब्रांच आहे आपली. आणि एक तामिनी घाटाच्या रोडला एक ब्रांच आहे. अशा दोन ब्रांच आपल्या आहेत आता सध्या. आपला ज्यावेळेस व्हिडिओ मागे झाला होता त्यावेळेस 40 पालक होते. आता जवळपास 85 पालक आपल्याकडे आहेत. आणि फक्त आपलं स्वामी निवास वृद्धाश्रम हे फक्त वृद्धांवरती आता लिमिटेड राहिलेलं नाही. त्याच्यामध्ये घटस्फोटित अत्याचारित ज्या महिला आहेत, ज्या म्हणजे गरजू आहेत, ज्या अनाथ पडल्यात, ज्यांच्या आई वडीलच नाहीयेत आणि त्या एकट्या सर्व्हाइव्ह समाजामध्ये करतायत, तर त्या महिलांवरती पण आता माझी मोठी मुलगी काम करते. सो तिच्या अंडर सुद्धा 10-12 लेडीज आपल्याकडे आहेत. दोन मुली मी स्वतः आता दत्तक घेतलेल्या आहेत. ऍबनॉर्मल आहेत त्या मुली, पण आता आपल्याकडे तिथे ह्या आश्रमामध्ये आहेत. आणि घटस्फोटित अत्याचारित महिला आहेत, वृद्ध पालक आपले आहेत. सो अशा पद्धतीने आता ते गोकुळ निर्माण झालेलं आहे. आणि ज्यावेळेस आपला पहिला मी हिरकणीचा जो ह्याच्यावरती आपला व्हिडिओ जो व्हायरल झालेला होता, तर त्यावेळेस मी गायांवरती त्यावेळेस करत होते का काम हे माहितीये का, मला आता आठवत नाहीये ते. नाही, नव्हतं. तर मग ते गायांवरती पण आता मी काम करतेय. त्याच्यामुळे गाया आहेत, कुत्री आहेत, मांजरी आहेत. परत त्याच्यानंतर मागच्या वर्षी तर धनत्रयोदशीच्या वेळेस कासव स्वतःहून आलेलं होतं. ते कासव सुद्धा आपल्याकडे आहेत. 15 बदकं आहेत, 25 कोंबड्या आहेत. सो असं एक गावच वसवतीयस तू, म्हणायला हरकत नाही, छोटे खानी. थोडक्यात थोडक्यात. आपण ज्या वेळेला आधी बोललो होतो त्यावेळेला तुझ्या मुलीला तुझा अभिमान वाटायला लागला असं तू मला म्हणाली होतीस. हो आणि आता हो ती मुलगी तुझ्या बरोबर काम करते, तर हो हो. ही तर खूपच मोठी आनंदाची गोष्ट आहे. तर कशा प्रकारे ती तुला मदत करते ह्या कामामध्ये? ऍक्च्युअल आता ती महर्षी कर्वे संस्था, स्त्री शिक्षण संस्था म्हणून आहे कर्वेनगरमध्ये, तिथं ती डिप्लोमा करत होती. खरं तर 10वी नंतर तिने फॅशन डिझायनिंग मध्ये डिप्लोमाला ऍडमिशन घेतलं होतं. आणि मला ते डिप्लोमाचं पटत नव्हतं बरं का, तरी सुद्धा तिने थोडस 3 दिवस हट्ट करून वगैरे तिनेच तिचा स्पॉन्सर शोधला. म्हणजे तिची एकही रुपया फी मी भरलेली नाही. अच्छा. त्याच्यावरती सुद्धा ते स्पॉन्सर तिचा तिने शोधला आणि तिने तो डिप्लोमा कम्प्लीट केला. ज्यावेळेस डिप्लोमा कम्प्लीट करून ती आपल्याकडे माझ्याकडे राहायला आली, त्यावेळेस तिने माझं हे सगळं काम बघितलं. तोपर्यंत मी तिला सांगितलंही नव्हतं की मी हे वृद्धाश्रम करतेय किंवा काय, कारण अच्छा. हॉस्टेलला होती आणि त्यावेळेस कोरोना चालू होता, बऱ्यापैकी असं लॉकडाऊन होतं. खूप जास्ती भेटायला देत नव्हते त्यांना, असं तसं सगळी ती परिस्थिती होती. आणि जेव्हा ती आली त्यावेळेस तिने ते सगळं काम पाहिल्यावरती तिच्याकडून स्वतःहून आलं अगं ते, की घटस्फोटित अत्याचारित महिलांवरती मम्मा मी काम करेन. अरे वा. तर मला इतकं कौतुक वाटलं आणि भारी वाटलं. पण मी तिला फक्त प्रश्न, मला कळालं की त्याच लेडीज वरती तिला काम का करायचं होतं. तर मी जस्ट तिला विचारलं, म्हटलं तुला अशाच लेडीज वरती काम का करायचंय, ज्या घटस्फोटित आहेत किंवा ज्या अत्याचारित महिला आहेत, तर त्याच लेडीज वरती का काम करायचंय. तर तिचं इतकं छान उत्तर आलं तिकडून. आणि मम्मा मी लहानपणीपासून मी पाहिलेलं आहे की नाही का, म्हणजे पप्पांकडून तुझ्यावरती काय अन्याय झाला किंवा कसं कसं तुला ते हे करत होते, हा अत्याचार झालेला मी स्वतः जवळून पाहिलेला. आणि घटस्फोटित महिला म्हणजे आज तू डिवोर्स नंतर तू आम्हाला ज्या पद्धतीने सांभाळलंय किंवा आई वडिलांचा दोन्ही रोल तू एकटीने कसा पेलवलाय, कसं ते भार उचललाय, हे स्वतः मी हे केलंय. तर त्याच्यामुळे मला असं वाटतं की मी त्या महिलांना सक्षम बनवण्याचा प्रयत्न करेन. ज्या महिलांवरती डिपेंडन्सी नसावी, म्हणजे डिपेंड कोणावरती नसाव्यात, त्या स्वतः स्वावलंबी व्हाव्यात. आणि म्हटलं तू काय पद्धतीने त्यांना म्हणजे कसं उभं करशील. तर म्हटली माझा आता फॅशन डिझायनिंगचा जो डिप्लोमा झालेला आहे त्याच्यामध्ये शिलाई मशीन मी त्यांना शिकवू शकते, किंवा अजून तिच्यामध्ये क्रिएटिव्हिटी, म्हणजे तिच्या ड्रॉइंग वगैरे इतकं भारी कला आहे. एकही त्याचा ड्रॉइंगचा क्लास वगैरे मी तिला केलेला नाहीये बरं का, पण माझंच ते थोडंसं कुठेतरी रक्त तिच्यामध्ये असावं.
बघून बघून शिकण्याची पद्धत. तर ती म्हणाली की मी हे सगळ्या गोष्टी तिच्या म्हणजे त्यांना शिकवेन म्हणून. मग तिने जवळपास 50-60 महिलांना इथे गावामध्ये पौड गावामधल्या महिलांना मोफत शिलाई काम शिकवलं. आणि अरे त्यावेळेस स्वामी निवास वृद्धाश्रमामध्ये आपल्याकडे 2 शिलाई मशीन होत्या आपल्याकडे इथे. डॉक्टर अभिजित सोनवणे यांनी दिलेल्या होत्या त्या डोनेशन मध्ये. आणि तेव्हा गौतम मामा आणि अजून एक आजी होती, त्यांना ती मशीन यायची. तर कुठंतरी नाही का असं म्हणजे फाटलेला कपडा असेल त्याला टिपा मारणं वगैरे असं ते करायचे. तर तेव्हा हिच्याकडून जेव्हा पुढाकार आला त्यावेळेस मी अभिजित दादालाच परत त्रास दिला थोडासा, की दादा मला अजून मशीन्स हव्या, शिलाई मशीन्स. तर दादानी मला सांगितलं की तू डोनेशनच्या माध्यमातून लेख एखादा असा टाक म्हणून. तर त्यावेळेस मी लेख टाकला होता. तुला खोटं वाटेल, मी जुन्या पण मशीन्स घेतल्या, त्याचं थोडंसं काहीतरी मेंटेनन्स वगैरे असेल तो आम्ही स्वीकारू असं मी त्या लेख मध्ये टाकलं होतं. लिटरली मी 4-5 ओळीच टाकल्या होत्या अगं. इतका छान रिस्पॉन्स आला आम्हाला तिच्या माध्यमातून, म्हणजे त्या लेखाच्या माध्यमातून जवळपास 15 मशीन मिळाल्या, हो हो. शिलाई मशीन्स. तर त्या 15 शिलाई मशीन्स वरती तिने 70 महिलांना मोफत शिलाई काम शिकवलं. आणि मग नंतर ते कापडी पिशव्या किंवा डोनेशन मध्ये ज्या कॉटनच्या साड्या यायच्या त्याचे उशाचे खोळ बनवणं किंवा बटवे बनवणं असे प्रकार तिने हे केले. आणि खूप छान रिस्पॉन्स आला इथल्या लेडीजचा पण. तिच्या नावाने आपण एक संस्था चालू केली आहे आता, तू चाल पुढं फाउंडेशन म्हणून. अच्छा. तर तिची ती ऍक्टिव्हिटी चालू आहे अजूनही. आता सध्या ती डिग्रीमध्ये थोडीशी अडकली आहे, त्याच्यामुळे थोडासा वेळ कमी पडतो तिच्याकडून. पण तिच्या अंडर आहेत 10-12 लेडीज इथे आश्रमामध्ये आहेत आपल्या. अच्छा. मग हे आता जी आपली 2 केंद्र चालू झालेली आहेत त्या हम्म. त्यामध्येच एका भागामध्ये ती काम करते. हा हा, मिक्सअप थोडस म्हणजे जे थोडस डोक्यावरती परिणाम म्हणजे मनोरुग्ण थोड्याशा आहेत, ज्यांच्याकडे लक्ष द्यावं लागतं, अशा महिला काही तिथे आहेत. आता आपले 2 युनिटमध्ये एका युनिटला कंपाऊंड नाहीये, थोडं म्हणजे सेफ नाहीये तिथे. हम्म. तर पळून जाणारे वगैरे पालक आपण तिथं ठेवत नाही. हा. जिथं ज्या युनिटला कंपाऊंड आहे, जिथं व्यवस्थित सेफ राहू शकतात, तिथे ते पालक आहेत. तर थोड्या लेडीज तिकडे आहेत, थोड्या लेडीज इकडे आहेत. आणि त्या लेडीजला आपण थोड्याशा जबाबदाऱ्या दिल्यात आजी आजोबांच्या प्रत्येकाला, की बाबा ह्यांचं तुला करायचं, त्यांची केस विंचरायची, बेड रिडन पालकांचे डायपर चेंज करा, कारण पात्रताच नाही ग तेवढी पगारी कोणी स्टाफ भरण्याचं इतपत. त्याच्यामुळे मग त्याच लेडीजांना काहीतरी हे होतं आणि त्यांना सांगितलं गेलेलं आहे की 80-90 वर्षाच्या आजी आजोबांसारखं तुमचं वय नाहीये, तुम्ही ऍक्टिव्ह आहात, तुम्ही काही कामं करू शकता, तुमचे आई वडील समजून, तुमचे आजी आजोबा समजून अशी तुम्हाला सेवा करायची. आणि मागच्या जन्मीचं काहीतरी देणं आहे, ते तुम्ही या जन्मामध्ये फेडताय. ही भावना कायम जर तुम्ही ठेवली तर तुम्ही ऑब्विस त्यांची सेवाभावी तुम्ही हे करू शकता, सेवा करू शकता. सो हे प्रत्येकाला सांगितलेलं आहे आणि करतात अगं, आनंदाने करतात त्या असं. खूप छान. म्हणजे ही तुझी जी एक सेवा वृत्ती आहे ती वृत्ती पण तू ह्या पालकांमध्ये रुजवतेस, कारण तेही एका सगळ्या प्रसंगातूनच आलेले आहेत या ठिकाणी तुझ्या इथे. बरोबर. हम्म. बरोबर. त्याच्यामुळे त्यांनाही ह्या गोष्टी जास्त चांगल्या पद्धतीने कनेक्ट होत असतील. पण तरी सुद्धा येस. मला सांग की ह्या दोन दोन वेगवेगळ्या ठिकाणी संस्था चालवणं आणि संपूर्ण जबाबदारी शेवटी तुझ्याकडेच येते. आत्ता सुद्धा आपल्याला हो. इंटरव्ह्यूला बोलायचं होतं त्यावेळेला सुद्धा तू कोणत्या तरी बाबांना आणायला गेली हो. होतीस, पोलीस स्टेशनच्या सगळ्या तुझ्या हो. हो. फॉर्मॅलिटी चालू होत्या आणि त्या धावपळीमध्ये सुद्धा तू हा वेळ काढलायस. तर मला म्हणजे ऍक्च्युअली त्यासाठी तर मला तुझं रात्री फारच कौतुक 12 आहे. वाजता, हा 11:30-12 वाजता मला ऍक्च्युअल तो कॉल आला होता आणि मी थोडासा तो टाळत होते, पण ते बाबांची अवस्था इतकी बेकार होती, म्हटलं नाही आपण ते टाळू शकत नाही, म्हणूनच मी तुला फोन केलता की तासभर आपण थोडस पुढे ढकलूया. आणि मग हे त्यांना आणलंय आता हे. हेच तुझं म्हणजे हे जे इतकं डेडिकेशननी तू जे काम करतेस की कोणाचा नुसतं हाक आली की जी सगळं सोडून तू धावत सुटतेस ह्या कामाच्या मागे. तर ही एक दैवी देणगीच म्हण तुझ्याकडे आहे काहीतरी. पण तरी सुद्धा मला सांग की हा दोन्ही संस्थांचा कारभार कशा प्रकारे तू सांभाळतेस, कारण 2 वेगवेगळ्या ठिकाणं आहेत आणि सगळेच वृद्ध आणि तू म्हणालीस की तसे कोणी मतिमंद म्हणा किंवा घटस्फोटी स्त्रियांची पण एक वेगळी जबाबदारी असते या सगळ्या गोष्टींची. बरोबर. तर हे सगळं नेमकं तू कसं हँडल करतेस?
हे चॅलेंजेस तर खूपच मोठे आहे शर्मिला, म्हणजे जे काही आता तू म्हणतेस. पण आपलं ना दोन्ही युनिट मध्ये 3 ते 4 किलोमीटरचं अंतर आहे, म्हणजे खूप जास्त डिस्टन्स नाहीये. आणि आता ऑलमोस्ट इतकी छान घडी बसलेली आहे आश्रमाची, की मी 8 दिवस जरी आले नाही तरी काही, म्हणजे त्यांचं रुटीन ते सगळं चालणार आहे. पण इतके त्याच्यामधूनही चॅलेंजेस असतात, की कोणी मनोरुग्ण पळून जातं, कोणी काय हे होतं, किंवा बेवारस पालक एक्सपायर झाल्यानंतर त्यांची जी प्रोसेस असते, म्हणजे मी तर वेळी अगं झुरळाला आणि पालीला घाबरते, पण मी त्यांचा अंत्यविधी सरण रचण्यापासून परत त्याच्यानंतर लाकडं ती स्मशानभूमीपर्यंत नेणं, त्याच्यानंतर मला तर पहिलं तुला सांगू का, म्हणजे अंत्यविधीसाठी आणि चुलीसाठी, म्हणजे ह्याची लाकडं वेगळी असतात आणि चुलीसाठी लाकडं वेगळी असतात. हा फरकच मला पहिला माहिती नव्हता. कधी प्रसंगच नाही आला ग, कधीच नाही. आणि कुठं डोक्यात असं नव्हतं सुद्धा की आपल्याला पुढे चालून कोणाचा अंत्यविधी करावा लागणार आहे, असं काही नव्हतं. पण माणूस म्हणतो ना, पाण्यात पडलं की ऑटोमॅटिक हातपाय हलवतं, तशातली गत होती माझी. आणि खूप एक्सपिरियन्सनीच मी ते सगळं, पण मी घाबरले नाही, डगमगले नाही, मागं हटले नाही. आणि म्हटलं स्वामी, आपण फक्त आपल्या नजरेमध्ये आपण पडलेली नाहीये मी कधीच. आणि स्वामी आपल्याला मार्ग दाखवतात म्हणजे तो चुकीचा मार्ग नसणार आहे, कधीच नसणार आहे. सो मग माझ्या बरोबर आता एक बापू मामा म्हणून आहेत, आणि एक जोशी बाबा म्हणून आहेत. आता ते बापू मामांना पायाला थोडंसं लागलेलं आहे, आणि एक जोशी बाबा जे आहेत त्यांना पॅरालिसिस झालेलं आहे. तर अर्धे निम्मे तर म्हणजे ते थोडेसे व्यंग आहेत, मग दुःख माशी थोडीशी मीच, पण आधाराला मी त्यांना घेते की बाबा चला माझ्या बरोबर. आणि त्यांनाही सांगितलेलं आहे की आपण मागच्या जन्मीचं काहीतरी देणं आहे, म्हणून ह्या जन्मात आपल्याकडून स्वामी करून घेतात, त्याच्यामुळे आपण आभार मानायचे स्वामींना. आणि ते खूप इझी जातं मग त्या सगळ्या गोष्टी करणं. तर मग आम्ही अंत्यविधीला ते लाकडं, म्हणजे मला एका बाबांनीच मुलगी मांडलेलं आहे, पाध्ये बाबा म्हणून आहे, त्यांनीच मला 4 व्हीलर दिली आहे. सो ती 4 व्हीलर कमी आणि टेम्पो जास्ती येतो, त्याच्यातच सरणाची लाकडं डिक्कीमध्ये मी भरते. आणि आपल्याकडे गाया असल्यामुळं त्या गायांच्या म्हणजे शेणाच्या त्या गौऱ्या थापलेल्या असतात, तर त्या गौऱ्या आणि लाकडं असं करून आम्ही स्मशानभूमीपर्यंत नेतो. आणि आता आपली टचवूड स्वामींच्या कृपेने आपली ह्या नवीन वर्षामध्ये 2025 मध्ये अँब्युलन्स पण आली आहे, म्हणजे सेकंड हँड का होईना, पण ती दानशुरांच्या खांद्यावरती उभं राहून ती अँब्युलन्स पण आली. पण अँब्युलन्स नव्हती त्यावेळेस खूप प्रॉब्लेम येत होता, ते पैसे वेगळे, त्यावेळेस आडलेलं असायचं, त्याच्यामुळे अँब्युलन्सवाल्यांचे, बाहेरच्या अँब्युलन्सवाल्यांचे व्हीआयपी सारखे रेट ते परवडण्यासारखेच नव्हते बिलकुल. मग तेच त्याच्यावरती मी एक टाकलं होतं, तर छान रिस्पॉन्स आला डोनर कडून, आणि त्याच्यामधूनच मग आता आपण सेकंड हँड अँब्युलन्स घेतली. सो आता सगळं इझी होतंय थोडंसं. पण मग ते सरण रचण्यापासून सगळं करते मी. आणि चॅलेंजेस तर काय ग, प्रत्येक क्षेत्रामध्ये चॅलेंजेस आहेत, फक्त हार नाही मानायचे, खचून जायचं नाही एवढं मात्र आहे. आणि स्वतःच्या नजरेत फक्त पडायचं नाहीये बरोबर. एवढे फक्त मी पाळते. आणि तशा पद्धतीनेच आता काम चालू आहे सगळं. हे सगळ्या आश्रमामध्ये मध्ये मध्ये तुझे लेख, तुझ्याशी संपर्कात तर मी असतेच यांना थोड्या थोड्या प्रमाणामध्ये. हो, त्याच्यामुळे हो, बघत असते की तू कधी सगळे सण वारही तू खूप हो. छान पद्धतीने साजरे करतेस. शिवजयंती पासून बरोबर. ते दिवाळी सारख्या हो, सगळे सोहळे तू साजरे करतेस. तर हो, हो. हे सगळं म्हणजे तुला सुचत गेलं कसं करावं, म्हणजे काय, म्हणजे कारण एवढ्या वृद्धांना घेऊन एक आनंद निर्माण करण्यासाठी म्हणा किंवा कशासाठी, हे कसं कसं साधतेस तू? मला ऍक्च्युली बघ, मी पहिल्या व्हिडिओमध्ये पण म्हटलं होतं, आणि ज्या 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 वेळेस माझे आता भरपूर असे इंटरव्ह्यू झालेले आहेत सोशल मीडियावरती वगैरे, त्याच्यामध्ये पण मी नेहमी म्हणते की माझं विजन पहिल्यापासून क्लिअर होतं. म्हणजे मी पैसे कमवतच होते, मी पोटासाठी पैसे कमवत होते, मी जगतच होते, म्हणजे जसं की आता समाजामध्ये सगळेच जण जगतायत. पण माझं ना कुठंतरी एक तो आयुष्यातला जो टर्निंग पॉइंट आला होता, आणि त्या टर्निंग पॉइंटनी मला खूप काही, माझं आयुष्य बदललं, माझ्या मुलींचं आयुष्य बदललं. आणि पहिल्यापासून माझं विजन क्लिअर होतं की मला एकटेपणा घालवायचा आहे, माझा एकटेपणा घालवायचा आहे, जे की माझा आधार तुटला, मला त्या आधाराची किंमत कळाली. आणि आधार शोधण्यापेक्षा मला आधार द्यायला खूप सोपं वाटलं. तर त्या शब्दावरती मी ते वृद्धाश्रम चालू केलंय. आणि आता तर स्वामी निवास वृद्धाश्रम एवढं ते वटवृक्ष होत चाललेलं आहे.
की त्याच्यामध्ये माझी एकटेपणाची भीतीच उलट नष्ट झालीये. म्हणजे आता उलट एकटं मला राहायचंय पण मला वेळ भेटत नाही. म्हणजे अशातली गत झाली आहे. पण हे जे आहे ना, आणि मला रुटीनली काम करायला किंवा नुसतंच आपलं जगायचंय म्हणून जगायचंय असं नाही मला. त्यांच्या चेहऱ्यावरती जे आनंद मला द्यायचा होता तोच मी प्रत्येक वेळेस प्रयत्न करते. म्हणजे नुसतंच खायला मिळतंय आणि निवारा देतोय असं नाही. त्याच्यातून सुद्धा तुम्हाला कसं मात करता येईल, कसं तुम्हाला अजून हे करता येईल. कारण तुला अजून एक सांगू का, म्हणजे मी आपल्या आश्रमामध्ये ज्या मावश्या स्वयंपाक करतात त्या मावश्या सुद्धा स्वतः बेवारस मधल्या आहेत, ऍज अ मेंबर म्हणून आहेत. पण ऍज अ स्टाफ म्हणून त्या स्वयंपाक करतात. त्यांना सुद्धा सांगणं माझं एकच आहे, मावशी ज्या ज्या वेळेस, म्हणजे आता भांडणं वगैरे थोडीफार इकडे तिकडे होतच राहतात ग त्यांचे सुद्धा, तर त्यांना सांगितलं की तुम्ही जेवणामधून जेवताना तुम्ही कधीच असं निगेटिव्ह एनर्जी त्याच्यामध्ये हे करू नका. कारण तुम्ही बनवलेलं जेवण कोणाचं शेवटचं जेवण ठरेल हे सुद्धा आपल्याला सांगता येत नाही. जेवणाच्या पंक्तीवरून उठलेत आणि झोपायला गेलेत रेस्टसाठी, आणि त्याच्यानंतर उठलेच नाहीये, म्हणजे समाधानी जाऊ द्यात. जे कोणी जाणार आहे ना ते समाधानी जाऊ द्यात, फक्त एवढंच माझं सांगणं असतं. आणि तो जो सण साजरी मी जो करत असते ना, त्या माध्यमातून पण हेच फक्त इंटेन्शन असतं माझं, की त्यांना आनंदात जाऊ दे. आजचा दिवस हा शेवटचा दिवस आहे असं समजून जगा. प्रत्येकाला माझं हेच, बेबीच्या डेटापासून मी नेहमी हे सांगत असते की हा क्षण आपला शेवटचा आहे. मी स्वतः सुद्धा तशीच जगत असते. म्हणजे मागच्या वर्षी तुला सांगू का, आता नोव्हेंबर महिना वगैरे आता गेला ना 2024 मध्ये, माझ्याकडे एक भांबुरे बाबा म्हणून आहेत आणि त्यांची बायको पण होती आपल्याकडे. ते आदल्या वर्षी म्हणजे 2023 साली आपल्याकडे आले होते. सोलापूरचे आहेत ते. आणि त्या आजीचं बघ ना, 2023 मध्ये मला हे डोक्यात पण आलं नाही, त्यांचा नोव्हेंबर महिन्यात 42वा त्यांचा लग्नाचा वाढदिवस होता. आणि 2024 मध्ये 43वा लग्नाचा वाढदिवस. आणि त्या आजीला ना नंतर शुगर डिटेक्ट झाली. तिचं मोतीबिंदूचं ऑपरेशन दोघांचे निघाले होते. आणि आजीची शुगर जास्त असल्यामुळे आजीचं ऑपरेशन स्किप करावं लागलं आपल्याला. सो मग त्यांचं 2024 मध्ये, मला काय माहिती का, पण माझ्या मनात आलं की चला बाबांचं आपण परत एकदा लग्न करूयात. अच्छा. आणि छान त्यांना आम्ही मुंडवळा वगैरे लावून तिला आजीला चुडाबिडा भरून असं खूप छान आम्ही ते केलं होतं. आणि ते लग्न केलं. आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी अगं तिचे शुगर इतकी हाय लेवलला पोहोचली आणि कोलॅप्स झाली ती जागेवरतीच. आणि 2 दिवसांनी तर एक्सपायर पण झाली ती. म्हणजे ते मला आत्ता सुद्धा काटा येतं या अंगाला. म्हणजे स्वामी असं बुद्धी वाईट देऊ देत किंवा चांगली देऊ देत, बुद्धी देणारे स्वामीच आहेत. मग ते स्वामींनी कुठंतरी ते माझ्या हातून घडून घेतलं. म्हणजे हम्म. प्रत्येक वेळेस मी असं म्हणते की स्वामी करून घेत आहेत. आणि मला लिटरली म्हणजे माझं हेच आहे की हा गाडा, स्वामी निवास वृद्धाश्रमचा गाडा, हा मी चालवतच नाही. बिलकुल चालवत नाहीये, स्वामी चालवतात. मी त्यांच्या हाताखाली नोकरीण म्हणून काम करते आणि ह्याच माध्यमातून काम चालू आहे. अडचणी खूप येतात ग, खूप येतात. म्हणजे आता परवाचा सुद्धा, आता 3-4 दिवसापूर्वीचा मी तुला सीन सांगते. माझं मुंबईला एक मीटिंग होती, मुंबईला गेले होते मी. माझी मुलगी आणि मी होते. आणि त्या दिवशी एका डोनर कडून जेवणाच्या पंक्तीचं हे होतं, म्हणजे त्यांच्याकडून जेवण येणार होतं. खरं तर आपण बाहेरून शिजवलेलं अन्न आपण घेत नाही, पण त्यांनी खूप रिक्वेस्ट केली होती की ताई आम्ही घरीच बनवणार आहे वगैरे वगैरे. मग ते अलाउड केलं गेलं. म्हटलं सांगितलं 80-85 पालक आहेत म्हटलं आपले, असं तसं. तर चालेल म्हणाले. आणि एका युनिटला आपले जागा कमी पडती म्हणून 50 पालक आहेत आणि बाकीचे 35 पालक दुसऱ्या युनिटला आहेत. सो पहिल्या युनिटला तिथं पोहोचले ते जेवण घेऊन. तर मला तिथून कोमलनी फोन केला की ताई, इथं फक्त म्हणजे ह्या पालकांना पण पुरेल की नाही ही शंका आहे, एवढं कमी जेवण त्यांनी आणून दिलेलं. मी ऐन वेळेस कसं करणार ग, म्हणजे इकडच्यांना सांगितलं होतं. आणि मावशांना एकदम आनंद झाला होता की आज स्वयंपाक नाही, म्हणजे सुट्टी ना ग त्यांना. आणि तिला म्हटलं आता काय करायचं. नेमकी मी मीटिंग समोर बसलेली होते त्या साहेबांच्या, मला जास्ती काही बोलता येत नव्हतं. तरी मी कोमलला म्हटलं आता एक काम कर, मावशीला सांग की चुरमुरे आणि फरसाणे एकत्र कर, भेळ खायला दे आणि पटकन खिचडी भात बनव म्हटलं 35 लोकांसाठी, असं. तर मावशीने ते फरसाण आणि ते भेळ काढलीच. इतक्यात अगं दोघं जण, सातपुते आडनावे त्या दोघी नवरा बायकोंचं, सिनियर सिटीजनच होते ते दोघं पण. त्यांनी डब्बा भरून खीर आणली होती नेमकं त्यावेळेस.
आणि त्यावेळेस मग 1-1.5 ग्लास सगळ्या पालकांना दिलं आणि तोपर्यंत खिचडी भात शिजला. नंतर खिचडी भात खूप जास्ती पालकांनी खाल्लाच नाही. दुसऱ्या दिवशी ज्यावेळेस मी आश्रमात आले त्यावेळेस मी आश्रमात मावशीला म्हणत होते, म्हटलं की काय ग काल भुका लागल्या असतील ना सगळ्या पालकांना आणि अशी अशी परवड झाली आपली. आणि काही नाही ताई, दोघं नवरा बायको ते सातपुते मावशी वगैरे आले होते आणि त्यांनी डबा भरून खीर आणली होती, पोट भरून खीर पोचली. मला इतकं कौतुक वाटलं. लिटरली मी मावशीला म्हटलं, अरे म्हणजे मी मेले तरी मला तुमची काळजी राहणार नाही, कारण स्वतः स्वामी बघतायत तुमचे, तुमच्यावरती लक्ष स्वामी देत आहेत, मला काही हे नाहीये. असं म्हणजे हे असे चमत्कार कायम घडत असतात आणि आपल्या आश्रमामध्ये तूही कधीतरी विजिट दे, वेळ अगदी. काढ. किती वेळा तुला ती एक ऍक्च्युली अशी आपल्याला पावर हे त्याच्यामध्ये. समोरासमोरच करायचा होता म्हणून आपण बराच वेळ प्रयत्न केला पण ते घडत नव्हतं. हो, पण हे घडत बोलणं नाही. पण जरुरीचं होतं म्हणून आपण आता शेवटी हा एक मार्ग चालू केला. हो, मला सांग हो, की आता तू बोललीस की त्या आजींचं मोतीबिंदूचं ऑपरेशन होतं किंवा हो, ते पुढे ढकलावं लागलं. तर अशी छोटी मोठी ऑपरेशन म्हण किंवा मेडिकल हेल्प सततच लागत असेल तर ही हो. सोय आपल्याकडे कशी केली जाते? आपल्याकडे खरं तर इथं वैद्यकीय मदत खूप कमी आहे, फार कमी आहे. आणि सरकारी हॉस्पिटलची इथं बिलकुल मदत बिलकुल म्हणजे खूप जास्त मदत नाही मिळत. म्हणजे तिथे क्रिटिकल पेशंट तर मी नेऊ शकत नाही तिथं. हॉस्पिटलच्या बाहेरून पेशंट न बघता आमच्याकडे डॉक्टर अवेलेबल नाहीयेत, हो. तुम्ही घेऊन जावा, असं उत्तर असतं. आणि शिवाय जर काही मेडिसिन वगैरे मागायला गेले तर तिथं असं उत्तर दिलं जातं की अहो आम्हालाच पुरत नाही, तुम्हाला कधी देऊ. म्हणजे जसं काही ह्या स्टाफला त्यांच्या घरातून द्यायला लागते असा त्यांचा तोरा असतो. त्याच्यामुळे कधी कधी असे जर थोडेसे काही प्रॉब्लेम्स असतील तर ते आता मी जरा थोडंसं वरच्यापर्यंत जाऊन थोडे रिक्वेस्ट करून वगैरे जरा आपण केलेलं आहे. तर आता थोडेफार पालकांचं तिथं होतं, थोडे बरोबर मेडिसिन दिले जातात. पण बाकीचे तर मेडिसिन आपण विकतच घेतो मेडिकल मधून. आणि डॉक्टरांचं म्हणशील तर पुण्यातून एक डॉक्टर येतात, तर ते व्हिजिट करतात आणि महिन्यातून एकदा. कारण मी अर्धी निम्मी बिना डिग्रीची डॉक्टर झालेली आहे असं मला वाटतं. पण तरी सुद्धा एखादा कोणीतरी तिराईत पर्सन येतोय आणि तुम्ही बाबा बरे आहात, आजी तू बरी आहेस, तुला बरोबर. काही झालेलं नाही, हा जो शब्द असतो ना तो मेडिसिन पेक्षा जास्त काम करतो. आणि त्याच्याने खूप हेल्थ मध्ये चेंजेस होतात की आपण बरे आहोत. हे हम्म. हे शब्द फक्त ऐकायला येणं गरजेचं आहे, पण वैद्यकीय मदत फार कमी मिळते आपल्याला. आणि मला या व्हिडिओच्या माध्यमातून खरं तर हे म्हणजे हा व्हिडिओ कोण कुठून बघत असेल जेव्हा पब्लिश होईल तो, त्यावेळेस माझे हात जोडून रिक्वेस्ट आहे की खरंच तुम्ही जर एखादे डॉक्टर असताल हे असताल आणि तुम्हाला जर एक सेवाभावी तुम्हाला जर सेवा करायची असेल तर आमच्या आश्रमात नक्की व्हिजिट करा, आपल्या स्वामी निवासमध्ये. माझा नंबर तर ताई म्हणजे शर्मिला हे डिस्प्ले करेनच. पण त्याच्यामधून महिन्यातून एकदा तुमच्या वेळेनुसार तुम्ही या आणि आजी आजोबांचं जर हेल्थ चेकअप थोडंसं अगदी सर्दी ताप काही झालंय का, गुडघे दुखतायत का, हे करतायत का, हा जो सेवा ही जर सेवा दिली तर खूप मोठे उपकार आमच्यावरती होतील. कारण डॉक्टरांची वैद्यकीय मदत आम्हाला फार कमी आहे, फारच कमी आहे. आणि अजून एक मायनस पॉइंट मला असा मांडावा वाटेल शर्मिला ह्याच व्हिडिओच्या माध्यमातून. एक तर रस्त्यावरचे पालक असतात ग, म्हणजे ते जगतात हीच खूप मोठी गोष्ट आहे. त्यांच्याकडे ना आयडी असतो ना त्यांचं काही म्हणजे ऍड्रेस प्रूफ, हम्म. काहीच डॉक्युमेंट्स नसतात. आपलं सिम्बॉयसिस हॉस्पिटल आहे लवळे फाट्याला. आता त्या हॉस्पिटलमध्ये जरी टायअप केलेलं आहे तरी डॉक्युमेंट शिवाय तिथे ऍडमिट केलं जात नाही, तिथं चेकअप केलं जात नाही. ठीक आहे त्यांचेही हात दगडाखाली आहेत, मान्य आहेत, सगळ्या गोष्टी आहेत. पण तुम्ही माणूस म्हणून तर थोडस तरी तुम्ही आतमध्ये घेऊन विचारा, तरी थोडीशी मदत करा. मला लेटर हेडवरती तुम्हाला काय पुरावे द्यायचे ते मला सांगा ना, मी देते ना. पण रिस्पॉन्स नसतो. म्हणजे हम्म. मला कुठेतरी मग हे हर्ट होतं. म्हणजे मला कुठेतरी असा प्रश्न पडतो की सरकार खरंच गरिबांसाठी आहे का. म्हणजे हा प्रश्न मला खूप खूप जास्त विचारावा वाटतो की खरंच सरकार मग गरिबांसाठी आहे का, ज्यांच्याकडे पुरावेच नाहीये पण तो मरतोय तो माणूस, म्हणजे तो रस्त्यावरती आहे, त्याच्यासाठी मग तुम्ही काय सुविधा द्याल. एका आश्रमामध्ये आहे, मी त्यांना छत देऊ शकते, मी त्यांना खाऊ घालू शकते. पण ज्या वेळेस त्याला हॉस्पिटलमध्ये न्यायची वेळ येते त्यावेळेस तुम्हाला पुराव्यांशिवाय तुम्ही आतमध्ये सुद्धा घेऊ शकत नाही त्या पालकांना.
परत बेवारस पालक एक्सपायर झाले तर तिथं सुद्धा त्यांची नोंद करायला म्हणजे डीसी डॉक्टर द्यायला डीसी तयार नसतो. म्हणजे डीसी नसल्यामुळे तर मी हद्दीच्या बाहेर मी बॉडी नेऊ शकत नाही. मग त्यांचं इथंच कुठंतरी ग्रामपंचायतीमध्ये नोंद करायला लागती. म्हणजे हे जे चॅलेंजेस आहेत ना हे खूप जास्ती मोठे. बरोबर. आणि म्हणजे कामाचा फोकस तो बाजूला ठेवून ह्याच गोष्टी मी सर्व्हाइव्ह करतेय. हम्म. आता जिथं जिथं म्हणजे पदर खोचता आलाय, जिथं जिथं हात जोडता आलीये तिथं केलंय, पुरून उरलेली आहे सगळ्यांना. त्याच्यामुळे आता कोणी अगेन्स्ट किंवा पोक करणं किंवा त्रास देणं, मुद्दाम काड्या करणं, हे थोडेसे प्रकार आता थांबले. बऱ्यापैकी थांबले. माझ्या आता गाडीमध्ये पण हॉकी स्टिक असते त्याच्यामुळे हे सगळे चालू आहेत. अजून तरी कोणाला हॉकी स्टिक खाली बदलायची वेळ नाही आलेली, पण असते नेहमी. असं असा काही प्रसंग आला, तू सामोरी गेलीस का? हॉकी स्टिक गेलेली आहे. ठेवायची वेळ आली म्हणून विचारते. हो, गेलेली आहे. आता ते ऑन कॅमेरा मला थोडंसं हे होईल. कारण अगं तुला माहितीये का समाजाची किंवा एकट्या बाईकडं बघण्याचा दृष्टिकोन आपण नाही बदलू शकत अगं. कितीही जनरेशन पुढे जाऊ दे, कितीही. पण एकटी बाई पुढे जातीये ना हे अजूनही समाजाला एक्सेप्ट करणं किंवा ते पचवणं खूप कमी लोकांमध्ये, खूप कमी लोकांमध्ये. मग ती विधवा असू देत, ती घटस्फोटीत असू देत. हा, नवऱ्याने सोडून दिलेली आहे, नवऱ्याने टाकून दिले. हा जो पट्टा आहे ना हा कायम म्हणजे ती म्हातारी होस तोपर्यंत तिला तो सर्व्हाइव्ह करावा लागतो. हा हा जनरेशन बदलला पाहिजे. त्या एकट्या बाईकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला पाहिजे. म्हणजे मी तर खूप जास्ती सर्व्हाइव्ह झालेली आहे ह्या गोष्टींमध्ये. आणि एखादी बाई जर नवऱ्याबरोबर म्हणजे मी माझ्या आयुष्यात तर मी हे केलंय, हे माझं मत आहे. मी कोणालाही ब्लेम करत नाही, मला कोणावरती टीका करायची नाहीये. बट मी असे काही माझ्या फ्रेंड सर्कल मध्येच मी पाहिलेलं आहे की नवऱ्याबरोबर राहत असून सुद्धा बाहेर एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्स आहेत. पण तिच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन लोकांचा काही वेगळं. वेगळा नसतो. पण एकटी बाई असू देत, ती जर सख्खा भाऊ म्हणजे सख्ख्या भावाबरोबर किंवा मानलेल्या भावाबरोबर जरी हिंडली ना तर समाजाचा दृष्टिकोन खूप वेगळा असतो तिच्याकडे बघण्याचा. मग भले ती कितीही चांगली असू देत, कितीही ती काय म्हणतात प्रामाणिक असू देत स्वतःशी, पण तिच्याकडे बघण्याचा दृष्टिकोनच लोकांचा खूप भयानक असतो. आणि ह्या गोष्टी मी सगळ्या खूप फेस केलेल्या आहेत, खूप फेस केल्यात, अजूनही फेस करतेय. इन फ्युचर अजूनही फेस करावं लागेल बहुतेक. कारण समाजाची वृत्ती, लोकांची वृत्ती आपण नाही बदलू. मला सांग की आपल्याला आपल्या संस्थेला अजूनही सरकारी अनुदान नाहीये, तर ते त्याच्यासाठी काय करावं लागतं किंवा ते कसं मिळतं आणि त्याचे फायदे काय होतात? बी फ्रँक तुला सांगायचं तर सरकारी अनुदानापर्यंत मी आतापर्यंत मी खूप जास्ती प्रयत्न नाही केलेले. पण काही विजिटर्स जे राजकीय ह्याच्यामध्ये क्षेत्रात आहेत, ज्यांना योजनेच्या बाबतीमध्ये माहिती आहे, त्या हम्म. लोकांनी मला थोडंसं असं म्हणजे काही जणांनी आश्वासनं खूप जण देऊन गेलेले. फाईल आतापर्यंत मंत्रालयापर्यंत ती माझी गेलेलीच नाहीये. आणि की आम्ही पोहोचवतो ताई, आम्ही 100% करतो ताई, असं करतो ताई. ती फाईल तिथपर्यंत पोहोचवण्यासाठी मधले जे आहेत ना, मग टोकन अमाऊंट भरावी लागते ताई, एवढी अमाऊंट भरावी लागेल, तेवढी अमाऊंट भरावी लागेल. अरे बाबा, टोकन अमाऊंट भरायला जर माझ्याकडे पैसे असते तर मी भिका मागून आणून मी खाऊ घातलंच नसतं ना. म्हणजे मी मी नंतर मग मी प्रयत्न आता बंद केले. सध्या तरी मी असं म्हणते की जाऊ दे ना, आजी आजोबांच्या आशीर्वादाने जेव्हा जागा होणार आहे तेव्हा होईल. स्वामींच्या कृपेने आत्ता सगळा गाडा चालू आहे ना, त्याच्यामुळं जोपर्यंत चालू आहे, जोपर्यंत मी सक्षम आहे तोपर्यंत मी करते. आता मेन मोठा प्रॉब्लेम जागेचा आहे. जागा खूप जास्त कमी पडते. आता मला इतके कॉल येत आहेत ना शर्मिला, मी घेऊ शकत नाहीये पालकांना. म्हणजे खूप कमी पडते. मी खाली लिटरली खाली गाद्या अंथरून मी काही काही पालकांना मॅनेज केलेलं आहे. करू काय, भाडं भरण्यासाठी आर्थिक मदतच लागते ना. आर्थिक मदत इतकी कमी आहे आपल्याला. मी धान्य, कपडे, चपला, भांडी, फर्निचर हे मी कसंही मॅनेज करू शकेन. पण जागेच्या मला जागेचीच खूप मोठी गरज आणि तीच मोठी समस्या आपण म्हणू शकतो. तर जागाच फक्त दानशूरांच्या माध्यमातून जागेचं किंवा सरकारच्या माध्यमातून जर जागेचं झालं तर हे खूप मोठी गोष्ट होईल आपल्या स्वामी निवासला.
मला वाटतं सरकारी अनुदान हे या गोष्टीसाठी खूप महत्वाचं आहे, की त्या अनुदानाच्या खाली तुला महत्वाचं आहे. एखादी व्यवस्थित मोठी एकच जागा अशी मिळू शकते, की हो, जिथे जे आज तू 2 केंद्र चालवतेस, ती एकाच ठिकाणी सगळ्या गोष्टी तुला एकाच मॅनेज ठिकाणी करता हो. येऊ शकतात. बरोबर. तर या बरोबर. आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण एक आवाहन असंही करू शकतो, की ज्यांना हे अनुदान मिळवून देण्यासाठीचे योग्य मार्ग माहिती असतील किंवा काही मार्गदर्शन करू शकत असतील किंवा मदत हो. करू शकत असतील, तर जरूर गौरीताईला तुम्ही संपर्क करून तिला यामध्ये मदत करू शकता आणि तिचं खूप मोठं काम याच्यातून होईल. अ, मला सांग की आजही आपल्याकडे किती पालक हे विनाशुल्क आहेत? आपल्याकडे सध्या तरी आता दोन्ही युनिटचे पकडून 85, टोटल 85 पालक आहेत. 85 पैकी 7 ते 8 पालक आपण सोडू शकतो जे फी देतात. ती फी 10,000च्या आतमध्ये आहे. खूप जास्ती नाहीये ती फी, म्हणजे 10,000, 8,000 हायएस्ट फीचा जो आकडा आहे तो 10,000 आहे मिनिमम. आणि बाकीचे 5,000, कोणी 3,000, कोणी 2,000 असं आपण आर्थिक मदत म्हणजे आर्थिक एफर्टनेस त्यांचा बघतो, चेक करतो आणि त्याच्यातून आपण ती फी ठरवतोय. खरं तर मी दुसरं युनिट जे मी केलं होतं त्याच्यामध्ये म्हणजे आपला पहिला व्हिडिओ जो होता बघ त्याच्यामध्ये असं लोकांना झालेलं आहे ना की ताई फ्री ऑफ कॉस्टच सांभाळती. हम्म. तसं नाहीये. माझ्याकडे सरकारी अनुदान नाहीये. मी पहिला आधी तर क्रायटेरिया मी ठरवलेला आहे. तर सरकारी अनुदान नसल्यामुळं जे प्रायव्हेट फंडिंग वरती आपली संस्था डिपेंड आहे. सो ह्या व्हिडिओच्या माध्यमातून क्रायटेरिया मी हा एक क्लिअर सांगेल की ज्यांचे नातेवाईक आहेत, ज्यांना जवळचे किंवा लांबचे ज्यांना नातेवाईक आहेत, त्यांचा आपण त्यांच्या आर्थिक परिस्थितीचा विचार करून ती फी ठरवतो आणि त्या फीच्या माध्यमातून आपण त्यांना सांभाळतो. पण दुसरे जे आहेत, दुसरे म्हणजे ज्यांना आपण विनाशुल्क सांभाळतो, ते आपण जे काम करतो ते भिक्षेकरी पालक म्हणजे टोटली अगदी रस्त्यावरतीच आहेत. त्यांचा फी भरणारच कुणी नाहीये. लांबचं पण नाही आणि जवळचं पण नाही. त्या पालकांसाठी आपण विनाशुल्क काम करतोय. कारण हम्म. मला त्यावेळेस असं वाटत होतं की फी देऊन किंवा पैसे भरणारे जर ह्यांचं कोणी असतं तर मग त्यांच्या मुलांनीच त्यांना सांभाळलं असतं की. म्हणून मी ऍक्च्युअल ते डायव्हर्ट होत गेले, इमोशनल मी त्यांच्यामध्ये जास्ती अटॅच होत गेले. तर हा लोकांचा खूप जास्ती गैरसमज आहे की ताई तुम्ही तर व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही सांगता की आम्ही विनाशुल्क सांभाळतो. आम्ही विनाशुल्क, मी टोटली सगळ्यांसाठी विनाशुल्क नाही काम मी करत. स्वामींच्या कृपेने जर मला जागा भेटली, व्यवस्थित अनुदान प्रायव्हेट फंडिंग मधून जर जनरेट झालं, मला तर उलट माझा फोकस हा आहे की मला विनाशुल्क काम करायचं. पण मला मजबुरीने सदन घराण्यातल्या पालकांवरती मी की बाबा 50% कमर्शियल, 50% विनाशुल्क असं करावं. पण 50% कमर्शियल हा पार्ट नाहीच आहे. तो फक्त 5% आहे. आणि बाकी 95% सगळा विनाशुल्क आहे. पण आता टचवूड स्वामींच्या कृपेने दानशूरांचा ओघ जास्ती आहे. ओघ जास्ती आहे म्हणजे त्यांच्याकडून आपल्याला धान्याच्या स्वरूपात वगैरे मदत मिळते. आर्थिक मदत आपल्याला खूप कमी आहे. आणि आर्थिक मदत रेंट भरण्यासाठी, लाईट बिल आहे, दुधाचं बिल आहे. एक 4-5 जण आपण स्टाफ घेतलेला आहे जो सॅलरी बेसिस वरती आहे. त्यांचे पगार आहेत. बाकी इतर वेळी किरकोळ काही मेंटेनन्स आहे, फॅन खराब झालाय, लाईट हे झालीये किंवा नळ तुटले, काही काही हे पण सगळ्या गोष्टी आहेत. ट्रॅव्हलिंगचं, पेट्रोलचा खर्च आहे. आता मला भाडं भरताना मी हे नाही म्हणू शकत आहे ना की माझ्याकडे धान्याचा जास्त साठा आहे, या महिन्याचं धान्य घ्या तुम्ही आणि या महिन्याचं भाडं कट करा म्हणून. म्हणजे बरोबर. तिथं पैसाच देणं गरजेचं आहे. तर त्याच्यासाठी आर्थिक मदत खूप जास्ती गरजेची आहे. बरोबर. तर मला सांग की आता हे हा जो सगळं चाललेला आहे आश्रमाचा, तू गायींना वगैरे पण आता आश्रय द्यायला सुरुवात केलीस. ह्या हो. गायी पण हो. तू अशा म्हणजे कशा म्हणजे त्या आश्रमापर्यंत कशा येतात, काय होतं त्यांचं? कसाई कसाईच्या तावडीतून आपण त्या आणल्या होत्या. ऍक्च्युअल अगं हे आजी आजोबांचं ज्यावेळेस काम आपलं जे चालू होतं, इकडे ना दारवली म्हणून एक गाव होतं. तर त्या दारवलीमध्ये मला असं कळालं होतं की एक शेतकरी त्या गाईला दूध येत नाहीये म्हणून तिला विकतोय. आणि हम्म. कसायच्या तावडीत म्हणजे देतोय नाही का, कसायला देतोय तो आणि विकतोय. तर हे ज्यावेळेस मला कळालं होतं त्यावेळेस मला खूप वाईट वाटलं होतं.
आणि तेव्हा मी त्या शेतकऱ्याची भेट घेतली होती आणि त्यांना मी म्हटलं होतं, दादा असं करू नका, म्हणजे तुम्हाला चारा पाण्याचा खर्चाचं जर टेन्शन येत असेल तर तुम्ही माझ्याकडे द्या, मी सांभाळेन म्हणून. फक्त मला तिचं ते 5 दिवसाचं एक बच्चू होतं ग, ते अजूनही आपल्याकडे आहे, छकुली म्हणून नाव ठेवलंय मी तिचं. तर त्यावेळेस मी त्या गाईला आणि तिच्या 5 दिवसाच्या बच्चूला, ती पहिली गाय माझी, मग तिला मी आणलं होतं. मग इथं ज्यावेळेस आपल्या आश्रमात तिला आणलं आपण, तर तिला तिसऱ्या दिवशी पाहणा फुटला होता अगं दुधाचा. म्हणजे ते हो. वासरू दूध पिण्या इतकं तरी तिला दूध येत होतं. आणि मग असं ज्यावेळेस शेतकऱ्यांना ते इथल्या गावामध्ये बऱ्यापैकी सगळ्यांना असं कळालं होतं, मग अशा करून करून मी एक गाय, दोन गाय अशा करत करत मी 10 गाया गोळा केल्या होत्या. त्या 10 गाया आपल्याकडे आल्या होत्या आणि त्यांचा 8 बच्चे त्यांचे. पण त्यांचं चारा पाणी इतकं थोडंसं जड जायला लागलं, म्हणजे त्यांना बघू की ह्यांना बघू. आणि आता 1.5 वर्ष झालंय, आता थोडा डोनेशनचा ओघ जास्ती आहे. हं. त्यावेळेस डोनेशन तुलाही माहितीये, मी मागच्या व्हिडिओमध्ये पण मी तुला बोललेली होते की 6 महिन्यातून एखादा गव्हाचा कट्टा यायचा, एखादा कट्टा तांदळाचा यायचा. म्हणजे आम्ही स्वतःच किराणाच्या दुकानामधून आम्ही ते धान्य विकत घ्यायचो, म्हणजे 40-40, 50-50 हजाराचं तर किराणाचं बिलच व्हायचं. मग त्यावेळेस मला असं थोडंसं नाही का, मी डिसअपॉइंट झाले होते आणि म्हटलं नाही जमणार, आपण एक तो एकच फोकस ठेवूयात. म्हणजे खूप जीव तुटत होता. पण शेवटी नाविलाजाने मला ते एका गोशाळेमध्ये त्या गाया द्याव्या लागल्या. पण त्या पिरियडमध्ये ना, जेव्हा गाया जास्त होत्या, मला त्या गायांनाच थोडीशी नींद त्या आजीची आहे म्हणून मी तो एक सीन सांगू शकते. त्या गायांचं शेण खूप साठायचं. तर त्या गायांचं शेण साठलं की उकिरडा केला होता मागे, क्रेन बोलवून मी ते उकिरडा केला होता, म्हटलं तेच आपण खत म्हणून वापरू शकतो वगैरे. पण गवऱ्या थापायला मला स्वतःला पर्सनली खूप आवडतात. गावाशी मी खूप अटॅच झालेली, कारण 10 वर्ष आजी आजोबांकडे असल्यामुळे मला तो गावाचा पहिल्यापासून तो टच आवडतो. हं. आणि ती गव्हाणे आजी म्हणून होती, फुल असे कासुटा बिसुटा नेसून, म्हणजे ती पहिल्यापासून, ती किती थकली अगं, नंतर इतकी थकली होती तरी सुद्धा ती नाही का कासुटा घालणं तिने, म्हणजे मी तिला म्हणायची स्टाईल म्हणून गाऊन घाल गं, तरी नाहीच, तिने शेवटपर्यंत तिने कासुटा घालायचं सोडलं नाही. त्या आजीला ना मी गौऱ्या थापायला लावायची. इतकं ती कंटाळा करायची, म्हणे अगं कशाला गौऱ्या, कशाला लागतायत आपल्याला वगैरे वगैरे अशी बोलायची. तिला मी म्हणायची थाप ग, आपल्यालाच होतील ते, चुलीला वगैरे अशा होतील, कधी गॅस संपला इमर्जन्सीला आपल्याला हे होतील. तर म्हणून तिला जबरदस्तीने मी ते आपले तिच्याबरोबर मी पण थापू लागायची वगैरे, आम्ही थापायचो. आणि तिला ना हाय शुगर होती त्या आजीला. तिला दोनदा मी वरती नेलेली, खाली खेचून आणलेली, म्हणजे दोनदा वाचवली, तिसऱ्यांदा मी वाचवू नाही शकले. आणि इतकी हट्टी, खूप हट्टी होती. बिना शुगरचा चहा प्यायला सांगायची तर मुद्दाम हाताने असा पाडायचा, मग दे अगं, जाऊ दे, ताईला नको सांगू, मग मला साखरेचा चहा दे, अशी लहान बाळासारखी त्रास द्यायची मला. तर तिने त्या गौऱ्या थापून थापून जवळपास 8 ते 10 गोण्या तिने त्या स्टोअर केल्या होत्या. आणि जेव्हा ती एक्सपायर झाली, आणि ती बेवारस आजी, आपली पहिली बेवारस आजी जी एक्सपायर झाली आणि तिचा अंत्यविधी करण्याची वेळ माझ्यावरती आली, फर्स्ट बेवारस आजी. आणि त्यावेळेस माझा इतका मला घाणेरडा अनुभव आला की अख्ख्या पौडमध्ये इथं लाकडांचं दुकान नाहीये, हं. म्हणजे सणाला जे लाकडं लागतात. आणि माझ्याकडे, आपल्याकडे इथे ना चुलीसाठी आपण डोनेशन मध्येच आपण लाकडं जमा करतो, पण ती लाकडं छोटी छोटी असतात ग अशी. हं. तर सरणासाठी जरा थोडेसे ओंडके, आणि त्यावेळेस तर मला हे पण समज नव्हती की अंत्यविधीसाठी वेगळी लाकडं आणि चुलीसाठी वेगळी लाकडं असतात. त्यातल्या त्यात लाकडं सेमच असतात, त्यातल्या त्यात मोठे ओंडके बघून ते सॉर्टिंग करायचं असतं. हे ज्यावेळेस कळलं त्यावेळेस आता पिरंगुट मधून लाकडं आणावी लागणार होते. पिरंगुट मधून टेम्पोचा खर्च, लाकडांचा खर्च, हा एवढं माझं त्यावेळेस, म्हणजे डोनेशनच नव्हतं त्या पिरियडमध्ये. एक रिक्षावाले दादा आहेत, तर म्हटलं दादा, ते इकडच्याच गावाला राहतात कोंडावळ्यामध्ये. म्हटलं दादा, तुमच्या गावामध्ये कोणी जर असं एक्सपायर झालं तर कसं करता, म्हणजे इथं तर पौडमध्ये कुठंच लाकडाचं दुकान नाहीये, तर काय करता तुम्ही. त्यांच्या तोंडून असं आलं की गौऱ्या घरोघरी आम्ही मागतो, म्हणजे सगळेजण ट्रॅक्टरमध्ये टाकतात आणि मग त्या गौऱ्या ज्या साठतात त्याच्यावरती आम्ही सरळ म्हणजे अंत्यविधी करतो. तर मला ज्यावेळेस हे कळालं त्यावेळेस म्हटलं अरे, आपल्याकडे पण गौऱ्या आहेत, आजीने थापलेल्या असतील. मग त्या गौऱ्या ज्या होत्या त्या मी काढल्या सगळ्या. 8 ते 10 गोणी त्या गौऱ्या निघाल्या, त्याच रिक्षामध्ये टाकल्या आणि स्मशानभूमी गाठली. तिथं त्याच गौऱ्यांवरती तिला, आजीला सरळ तिचं रचलं.
आणि त्याच्यावरती तिचा अंत्यविधी केला. म्हणजे ती माझ्यासाठी खूप म्हणजे हार्ट टचिंग होती ती गोष्ट. आणि म्हणजे तुला आता ते कसं तरी वाटायला लागलं एकदम. पण बघ ना, म्हणजे तिने स्वतःच्या स्वतःचीच म्हणजे सरणाची तिला तयारी. मरणाची तयारी केली तिने नकळत. तिच्या हातून ते घडून गेलं. म्हणजे तिला माहिती होतं की आपल्याला आधार नाहीये कोणाचा, माझ्या ताईला त्रास नको द्यायला. म्हणजे हे मे बी ते हे झालं सगळं. आणि इतकं भयानक. मग त्याच्यानंतर मग मी लाकडं सुद्धा डोनेशन मध्ये मागायला लागले. आणि लाकडं आता मग आपण त्या गाडीतून आपण घेऊन जातो आणि अंत्यविधी करतो. आता जवळपास मी 70 जणांचा अंत्यविधी केला असेल आतापर्यंत, बेवारस पालकांचा. वा. असं. पण म्हणजे हे सगळं माझ्या हातून होईल हे मी दूर दूरवरती विचार पण नव्हता केला अगं, कधीच विचार नव्हता केला. हे सगळं चाललंय हे खूप म्हणजे मी भाग्यशाली समजते. असा आता तू नेहमी म्हणतच असतेस की हे सगळं स्वामी घडवून आणतायत, स्वामी करतायत, आणि खरी ही गोष्ट आहे. पण कधी स्वामींचा प्रत्यक्ष कधी अनुभव आला? खूप खूप वेळा अनुभव आला. खूप वेळा. तू आता आपल्या आश्रमात आलीस ना तर तुला दिसेल, मागच्या वर्षीचीच गोष्ट आहे ही. म्हणजे इतर वेळी तर छोटे छोटे अनुभव येतच राहतात स्वामींचे. बट मागच्या वर्षी काय झालं ना, स्वामी प्रकट दिनाच्या दिवशी माझ्या मनात कुठंतरी असं आलं की आपण आश्रमामध्ये तर करतोच आहे आपलं काम. पण स्वामींच्या नजरेत बघा, अन्नदान खूप श्रेष्ठ असतं. म्हणजे तुम्ही अक्कलकोटला येऊन भले काही करू नका, पण तुम्ही हम्म. अन्नदान करा. म्हणजे पोट जितकं तुम्ही समाधानी करताय ना कोणाला, तर ते माझ्यापर्यंत ती प्रार्थना तुमची ऑटोमॅटिक पोहोचतीये. हे स्वामींचे शब्द आहेत. सो मी म्हटलं की चला आपण करूयात. तर मी वारजेमध्ये होते. मी पहिले आधी आश्रमातच होते, पण आता मुलींच्या कॉलेज, स्कूल, छोट्या मुलीचं, आता छोट्या मुलीला पण मी माझ्याकडे आणली, कारण मिस्टरांनी सेकंड मॅरेज केलं. सो मग तिला पण आता मी माझ्याकडे आणलेलं आहे. सो त्यांचं सगळं मॅनेज इथून होणं शक्य नाहीये. आणि म्हणून मग आता तिथे वारजेमध्ये राहते. तर वारजेच्या वरच्या साईडलाच तिकडे झोपडपट्टी एरिया आहे थोडासा. तर मग मी म्हटलं तिथं आपण अन्नदान करू शकतो म्हणून. तर तिथं जवळपास 600 लोकांना मी अन्नदान केलं. आणि माझ्या मुलीकडं, वैष्णवीकडं मी खिचडी भात बनवून दिला होता. आणि रस्त्याचे जे छोटे छोटे मुलं असतात ना रस्त्याच्या कडेला, त्या मुलांना तिने जवळपास 500 550 मुलांना तिच्या हातून अन्नदान झालं. असं जवळपास 1000-1200 जणांना अन्नदान आपल्याकडून झालं स्वामी प्रकट दिनांच्या दिवशी. त्याच्या दुसऱ्या दिवशीचा शर्मिला मला 8:30 8:45 सकाळी सकाळी आलेला एक फोन. आणि तो फोन असा होता, मी तो फोन उचलला आणि तिकडून हॅलो बिलो काही नाही अगं, बाळा. म्हणजे मला 2 मिनिटं असं वाटत होतं, मला आता सुद्धा बोलताना मला लिटरली अशी शहारा उभा राहतोय. तिकडून बाळा हा शब्द ऐकल्यावरती मला असं वाटलं मला स्वामींचा फोन आलाय, मला माझ्याशी स्वामी बोलतायत असं जाणवत होतं मला. तर मी एकदम अशी घाबरल्या अवस्थेमध्ये मी म्हटलं हा बोला. तर म्हणे मी रमाकांत कुलकर्णी बोलतोय, मी भिवंडी मधून फोन केलाय तुम्हाला. आणि म्हणे गौरी बाळा तुझा व्हिडिओ मी पाहिला. त्यांनी मी हिरकणीचा पण आपला व्हिडिओ पाहिला होता. त्याच्यानंतर वैचारिक किडा म्हणून एक युट्यूब वरती माझा व्हिडिओ आहे, तो एक व्हिडिओ पाहिला. म्हणे तुझे दोन्ही व्हिडिओ मी पाहिले. त्या दोन्ही व्हिडिओ पाहिल्यानंतर मला आनंद वाटला, दुःखही वाटले. आनंदही ह्याच्यासाठी की एवढं सगळं होऊन सुद्धा तू खंबीरपणे उभी आणि ह्या पालकांवरती तू काम करतेय. आणि दुःख ह्याच्यासाठी की एवढं स्ट्रगल तुला स्वामींनी, म्हणजे एवढी चांगली असून सुद्धा एवढं सगळं स्ट्रगल तुला भोगावं लागलं. तर म्हणे असं मी तुला ह्याच्यासाठी फोन केलाय. माझा एकुलता एक मुलगा आहे म्हणे. तर तो धार्मिकरित्या इतका अडकलेला आहे की तो देवदेव करतच हिंडतो. तो आमच्याकडे खूप जास्ती काही लक्ष देत नाही. आणि त्याच्यानंतर म्हणे मी 85 वर्षाचा आहे, माझी बायको 80 वर्षाची आहे म्हणे. आणि आम्ही इतकं थकलेलो आहे की आता आम्हाला ते म्हणजे आमचं स्वतःच करणं खूप अवघड आहे. आणि मी जवळपास 50 ते 60 वर्षापूर्वी माझ्या स्वतःच्या जागेमध्ये एक मंदिर बांधलं होतं. त्या मंदिरामध्ये 2.5 फुटी स्वामींची मूर्ती आणि 1.5-1.5 फुटाची साईबाबा आणि गजानन महाराजांची मूर्ती आहे म्हणे. आणि त्यांना प्राणप्रतिष्ठा करून त्यांची सेवा आम्ही करत होतो. तर बाळा आमच्याकडून आता काही सेवा होत नाही. आणि जसं तू बेवारस पालकांना सांभाळती तसं आमच्या देवांना तू सांभाळशील का?
अरे म्हणजे त्यांचे ते शब्द ऐकून मी कानाला हात लावला होता. मी म्हटलं बाबा हे तुम्ही काय बोलताय, म्हणजे माझी लायकी पण नाहीये की, म्हणजे अख्खं विश्व चालवणारे ते आहेत आणि त्यांना सांभाळणारी माझी पात्रता पण नाहीये, मी तेवढी हे नाहीये. पण तरी सुद्धा तुम्ही आनंदाने मला त्या मूर्त्या दिला तर मला खूप आनंद होईल. आणि फक्त आपण प्राणप्रतिष्ठा करू नाही शकत, स्थापना मी करू शकेन, कारण आपली जागा जी आहे आश्रमची ती भाडेतत्वावर आहे, तर मंदिर वगैरे बांधणं तर शक्य होणार नाही. मग त्याच बाबांनी 1.5 लाख रुपये खर्च केले. तर आपल्या आश्रमच्या तिथेच असं रिसॉर्ट असल्यामुळे तिथे छत्री सारखं असं बांधकाम होतं. मग त्यालाच थोडं लिकेज वगैरे व्हायचं, तर मग ते बाबांनीच 1.5-1.25 लाख रुपये तिथे खर्च केला. फॅब्रिकेशनचा आपण थोडं सपोर्ट घेतला आणि पॅक केलं मंदिरासारखं. इतकं छान स्वामींचं मंदिर आहे आता तिथे. आणि स्वामींच्या मूर्त्या आल्यानंतर सुद्धा, म्हणजे त्यावेळेस मागच्या वर्षी 3 वर्ष आपल्या स्वामी निवासला कंप्लीट झाले होते. आणि त्यावेळेस जो होम घातला होता सर्वांच्या स्वास्थ्यासाठी, आणि स्वामींचा एक थोडस नाही का, म्हणजे स्थापना फक्त केली होती आपण आणि त्याच्यासाठी होम घातला होता मोठा. त्याच्यानंतर पण इतके अनुभव आले. स्वामी स्वतः येऊन भेटून गेलेले आहेत आम्हाला वेगळ्या रूपामध्ये, म्हणजे बाबांच्या रूपामध्ये आले, आरती चालू होती आणि त्यावेळेस आले. आणि त्यांनी मला एक नंबर दिला, तो नंबर आज तगायत कधी लागला नाही. म्हणजे असे खूप सारे किस्से आले. आता बघ मागच्या महिन्यामध्ये, म्हणजे आता जवळपास 1.5 महिना झाला असेल, आरती चालू होती, गुरुवारचाच दिवस होता. आरती चालू होती, घालील लोटांगण झालं आणि आरती आम्ही घेतच होतो, इतक्यात काळी गाय आली अगं आपल्याकडे. अचानक आली, ती कुठून आली काय आली माहिती नाही. आणि आम्ही जवळपास 20 ते 25 दिवस आम्ही कुणीतरी येईल चौकशी करायला, नाही का, कोणाची पाळी असेल तर ती मे बी तिला कुणीतरी दगडी मारली असेल, शेतात हम्म. घुसली असेल, असं माझं थोडंसं होतं. मी मोकळी सोडली होती तिला. आणि बऱ्यापैकी माणसांपेक्षा जास्त गायींना कुत्र्यांना जास्त अक्कल असते असं मला वाटतं बरं का. तर म्हटलं हिला पण तिचं तिचं घर माहिती असेल, सो ही पण जाण्याचा प्रयत्न करेल, आपण बांधायला नकोय. तर ती खुल्लीच होती पण ती गेलीच नाही अगं. आता ती छकुली आणि ती गाय, आपल्याकडे अशा 2 गाया आहेत आपल्याकडे इथे. असं तर असे वेगवेगळे अनुभव स्वामींचे घेत राहतात. मगाशी पण मी एक तो खिरीचा जो अनुभव सांगितला तो एक अनुभव आहे. असं. हे आता आश्रमामध्ये अजून असं म्हणजे काय कठीण प्रसंग या पालकांवरती येतात आणि त्याच्यातून तुला मार्ग काढावा लागतो, किंवा काय आता ह्या अत्याचारित महिला तुझ्याकडे आहेत त्यांच्याबाबत कधी म्हणजे त्या तुझ्याकडे येताना तुला काही त्यांना आणताना काही प्रॉब्लेम होतात का, किंवा कशा प्रकारे पोलीस केसेस काही होत असतील तर हो. हो. त्याबद्दल थोडंफार सांग. बेसिकली आता पालक म्हणजे जे वृद्ध पालक असतात किंवा भिक्षेकरी नाईलाजाने ज्यांना भिक्षा मागण्याची वेळ येते, तशा पालकांचं तर आपण पोलीस नोंद त्या त्या भागातल्या पोलीस स्टेशनला आपण पोलीस नोंद करतो. म्हणजे टचवूड मला आतापर्यंत कधी वाईट अनुभव आला नाहीये. आणि मी स्वतः पोलिसाची पोरगी आहे, त्याच्यामुळे बेकायदेशीर कामं करणं मला स्वतःला आवडत नाही. पण चांगलं काम करताना कुणीही शाबासकी द्यायला येणार नाही, पण वाईट काही घडू दे, ह्या संस्थेने असं केलं, ह्या बाईने असं केलं, असे म्हणणारे खूप जण येते. आणि म्हणजे ना ते बघणार नाहीत की 6 महिने महिनाभर ते बाबा किंवा ती आजी गुघाणीमध्ये तिथे लोळत होती आणि तिला आपण उचलून आणलंय, मग चांगलं कार्य करते पाठिंबा द्यायला कधी कधी कुणी येत नाही बघ. म्हणजे त्यांना असं वाटतं काहीतरी ह्या बाईचा स्वार्थ आहे किंवा हम्म. काहीतरी स्वार्थ असणार आहे ह्यांचं. म्हणजे चांगलं काम का करतोय हा माणूस, हे सुद्धा प्रश्नचिन्ह काही लोकांच्या मनात असतं. आणि तिथं पाठिंबा देण्याच्या ऐवजी निगेटिव्ह काहीतरी घेतात. तर असे प्रसंग तर बऱ्यापैकी, म्हणजे आजी आजोबांची तर नोंद करतोच आपण. राहिला प्रश्न घटस्फोटित लेडीजचा. घटस्फोटित लेडीज किंवा ज्या अत्याचारित महिला असतात, काहींचे जे नवरे असतात ते ड्रिंक करून त्यांना मारहाण करणं, मग ह्या त्या जाचाला म्हणजे पेशन्स असतो ग, प्रत्येक व्यक्तीचा पेशन्स असतो. जसं मी ह्या सगळ्या गोष्टीतून गेलेली, सो ती पेशन्स लिमिट एकदा का संपली ना, मग त्यावेळेस बाई टोकाची भूमिका घेते आणि तिथून क्विट करून ती कुठंतरी ऑप्शन शोधत बसते. मग एखादी जर लेडीज आपल्याकडे आली तर तिला आपण पोलीस नोंद तिचीही आपण करतो, तिचं स्टेटमेंट लिहून घेतो. पण काही काळानंतर मग त्यांनी नवऱ्याने तो शोध घेतो किंवा त्याला कळवलं जातं तिकडे की बाबा तुझी बायको इथे इथे आहे. पण 18 वर्षाच्या नंतर प्रत्येक बाईला तिचं तिचं स्वतंत्र लाईफ जगण्याचा अधिकार असतो.
सो ती काही 18 वर्षाची नाबालिक नाहीये की तिचा तिने डिसिजन नाही घेतला पाहिजे किंवा काय. प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे. आणि त्रास म्हणजे मला असं वाटतं की अत्याचार करण्यापेक्षा ना अत्याचार जो सहन करतो ना तो जास्त गुन्हेगार असतो. त्यांनी नाहीच केला पाहिजे. सो मग त्या बायकांना मी नेहमी सपोर्ट करते. माझ्याकडे मागे प्रतिभा म्हणून एक होती, नगरची होती. अशीच आली होती ती आणि स्वतःहून आली होती ती. तिला ज्या वेळेस आपल्याकडे आश्रमात हे केलं, छान राहायची, ऍक्टिव्ह मुलगी होती ती. तिच्या नवरा तिला खूप त्रास देत होता. आणि जेव्हा आपल्याकडे आली त्याच्यानंतर तिचा नवरा शोध घेत 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 आपल्याकडे आला होता इथे. आणि त्यावेळेस मी हिला म्हणत होते की तू 10 खोटं बोलण्यापेक्षा, म्हणजे ती म्हणत होती की ताई तुम्ही सांगू नका मी इथे आहे म्हणून. तर म्हटलं तू 10 खोटं बोलण्यापेक्षा ना तू एक खरं बोल. मी आहे, तुझ्या केसालाही मी धक्का लावून देणार नाही. पण ती त्यावेळेस खूप घाबरलेल्या अवस्थेत होती. आणि त्यावेळेस तिने मला काही त्याला सांगून दिलं नाही. आणि मी पण तिच्या ह्यानी थोडंसं मला तिथं खोटं बोलावं लागलं की नाही बाबा माझ्याकडे नाहीये म्हणून, आणि त्याला मी हाकलून लावलं. पण तो दुसऱ्या वेळेस तिच्यावरती वॉच ठेवला त्याने. आणि आपलं कंपाऊंड, मी ते तुला म्हटलं ना 2 युनिट पैकी एक असं आहे की जिथं कंपाऊंड नाहीये. तर तिथून त्याने तो रात्रभर दारू पीत बसला आश्रमच्या बाहेर. आणि जेव्हा सकाळ झाली ती स्वामींच्या मंदिरात पाया पडायला गेली आणि त्याने तिकडून बघितलं. त्यांनी असं पूर्ण तिची केस वगैरे धरली, मारहाण करायला चालू केलं. आणि नेमकी माझी बहीण डिलेव्हरी झाली त्याच्यामुळे मी तिच्या सोबत होते. कितीही गाडी पळवली तरी मला पाऊण तास तरी लागतो ग इकडे पोहोचायला पुण्यातून. तो मी तोपर्यंत पोलिसांना वगैरे फोन करून मी ते हे केलं, कारण माझ्या डोक्यात अगदी हजार विचार की कोणी मध्ये गेलं, हा माणूस पिलेला आहे, सगळे वृद्ध पालक आहेत, त्यांना ढकललं, मान डाळूवर पडलं, रक्तस्राव, म्हणजे आपलं खूप पुढचं पुढचं. विचार चक्र हे होतात, पुढचे विचार येतात. सो तोपर्यंत ते पोलिसांनी थोडंसं हँडल केलं, त्याला तिथं स्टेबल केलं, त्याला बसवलं. मग त्याला नंतर मी पोलीस चौकीत नेऊन पोलिसांसमोर खूप मारला होता. म्हटलं तू जर नीट राहिलं तर तिला कशाला गरज होती की तिथून पळून यायचं. म्हणजे पार्टनरच सगळं असतो ना. एक बाई आहे ना, ती सासूचा त्रास सहन करते, सासऱ्याचा त्रास सहन करते, दिरांचा, भाऊजायांचा, नंदांचा सगळं त्रास सहन करते. पण जो पार्टनर असतो ना त्याच्याकडून तिला खूप अपेक्षा असतात. प्रेमापेक्षा ना तू रिस्पेक्ट दे. रिस्पेक्ट जर तू दिलास ना ती कुठं नाही जाणार. म्हणजे हे माझ्या अनुभवावरून मी सांगतेय, कारण तेच जास्ती गरजेचं आहे. तू मन जाण तिचं. मग त्याला मी थोडंसं काउन्सलिंग पण केलं हे ते. म्हटलं हे बघ, तिला माझ्याकडे ठेवून मला काही फायदा नाही. आणि ऑब्विस तुमचा संसार चांगला झाला तर ती पण छान राहील, मला छान वाटेल म्हटलं. आणि तिला ना मी आपल्याकडे आश्रमात आल्यावरती तिला इथं तहसीलदार कचेरीच्या तिथं हॉटेल टाकून दिलं होतं. इतकं छान ती हँडल करायची, खूप ऍक्टिव्ह होती ती मुलगी. आणि तिच्या हाताखाली 2 मावश्या दिल्या होत्या. आणि तिथं बऱ्यापैकी खूप सारे असे हॉटेल्स होते. पण मी बोर्ड लावला होता की आमचं हॉटेल चालू करण्यामागचा हेतू असा असा आहे, मी ह्या ह्या महिलांवरती काम करतेय. आणि तुमच्याकडून जर ते हे केलं 60 रुपयामध्ये, स्वामी थाळी भोजनालय म्हणून चालू केलं तर मी 60 रुपयामध्ये पोटभर जेवण, अगदी तव्यावरची पोळी पोळी काढून त्यांना जीव घालायचा वगैरे, असं खूप छान. मग 3,500-4,000 रुपये गल्ला यायचा. मग तोच भाजीपाल्याला खर्च आमचा सुटायचा. नंतर मग हिच्या नवरा आला आणि मग मी माझ्या स्वार्थासाठी मी तिला माझ्याकडे ठेवू शकत नव्हते. सो मग त्याला काउन्सिलिंग वगैरे करून तिला आता पाठवलं. आता मधून अधून तिच्याशी मी कॉन्टॅक्ट मध्ये आहे. त्याला दमदाटी देऊन मी व्यवस्थित हे केलेलं आहे आणि खूप लाईनीवरती आलाय. तिला आता कधी फोन केला ना की कसा राहतोय तुझा नवरा, म्हणे ताई आता जेवणाचं ताट सुद्धा मला उचलून देत नाही. घरातलं झाडून बिडून काढतो. म्हणजे हेच पाहिजे. म्हणजे हे असं अशा लेवलने नाही, पण तू प्रेमाने वागव, तू माणूस म्हणून वागव. प्रत्येक बाईला हेच पाहिजे ग, प्रेमापेक्षा ते आदराने तिला वागणूक दिली की कुठं नाही जात. आणि समजून घेणं हे प्रत्येक पुरुषाला म्हणजे जमायला पाहिजे ते. तर असे चॅलेंजेस येतात, खूप सारे येतात. हा हा एक अनुभव खरंच खूप छान आहे की एक खूप खूप. अत्याचारी महिला तुझ्याकडे स्वतःहून आली आणि हो. नंतर तिचा नवरा तिला घेऊन जातो आणि आज बरोबर. त्या घरात संसार तिच्या तिचा छान संसारात ती जातो. तिच्या हो. व्यवस्थित आहेत. हे म्हणजे हे एक हो. प्रकारचं म्हणतो ना आपण पुनरुज्जीवन झाल्यासारखं. तर हे हो. फार महत्वाचं आणि खूप चांगली गोष्ट घडली. बरोबर. पण हे प्रसंग म्हणजे प्रसंगाला डावलून किंवा प्रसंगाला सामोरे जाऊन नंतरचं जे आयुष्य असतं ना ते खूप छान जातं. पण तुला सांगू का, आता ह्या 4 वर्षामध्ये, म्हणजे 4 वर्ष आपल्या संस्थेला कंप्लीट होतील,
त्या 4 वर्षांमध्ये समाजामध्ये काय काय चाललंय ना, हे इतकं शॉकिंग आहे. कधी कधी काही काही केसेस इतक्या भयानक आहेत ना शर्मिला, आपण इमॅजिन पण नाही करू शकत. म्हणजे एक तर केस अशी होती अगं, आपल्या आश्रमच्या पुढच्याच कोळवण गाव आहे, कोळवण. तिथं राधा मावशी म्हणून एक आजी आहे, मावशी आहे. म्हणजे ती स्वतः आय थिंक 50-55च्या घरामध्ये असेल. एकुलता एक मुलगा, एकुलती एक मुलगी. मुलीचं लग्न झालेलं होतं आणि नवरा ड्रिंक करत होता. पोरगा पण दारूच्या आहारी गेला होता. नवरा काही कालानंतर एक्सपायर झाला. आणि जो मुलगा होता म्हणजे त्याचं नवऱ्याचं काहीतरी सावडून येऊन दुसऱ्या दिवशी ती आपली घरी होती. आणि तिच्या नवऱ्याने म्हणजे सॉरी तिच्या पोराने आईवरती बलात्कार केला. अरे बाप म्हणजे विचार कर ना, आपल्या विचाराच्या बाहेर येते. बापरे. म्हणजे कसं भयानक क्रूर तुमची वृत्ती एवढी कशी काय हे होऊ शकते. इतकं भयानक. आपल्या आश्रमाच्या बाजूलाच एक भाड्याने राहत होतं एक कुटुंब. त्याच्यामध्ये ती मुलगी डिप्लोमा करत होती, ऍग्रिकल्चर मध्ये डिप्लोमा करत होती. तिचे वडील फी साठी तिला ब्लॅकमेल करत होते. फी साठी 1 वर्ष तो माणूस स्वतःच्याच मुलीवरती रेप करत होता. बापरे. म्हणजे असे समाजामध्ये अशी वृत्तीची लोक आहेत. म्हणजे हे मलाच कधी कधी इतकी निगेटिव्ह होऊन जाते ना, मी कसं काय करू शकतो. मी शॉक मध्ये असते अगं, आठवडाभर माझा शॉक मध्ये जातो. आणि त्याच्यातून परत मग मी सावरून घेते की चल ठीक आहे, चल ठीक आहे. म्हणजे त्याच्यातून अजून काय. आणि मी त्यांना त्याच्यातून काढलेलं आहे. पण हे ना, मी जसं मगाशी म्हटलं की अत्याचार करण्यापेक्षा ना, अत्याचार जो सहन हं. करतो ना, तो मोठा गुन्हेगार. तो मोठा गुन्हेगार आहे. तुम्ही एकदाच तुम्ही नाही म्हणून हे करा ना. आणि एक स्त्री जी आहे ना, एक लेडी जी आहे, जे आपल्या युट्यूबचं चॅनलचं नावच मी हिरकणी म्हणून आहे. तर ते नवदुर्गा, नवदुर्गांची देवीची शक्ती, 9 देव्यांची शक्ती एका स्त्री. स्त्रीमध्ये आहे. ती फक्त जागरूक करण्याची वेळ अ, यावं आणि त्या प्रत्येक लेडीजनी सक्षम बनावं. म्हणजे कोणावरती अवलंबून नाही राहिलं पाहिजे. आणि एका लेडीजनी जर ठरवलं ना, की खूप काही करू शकते, खूपच काही करू शकते ती. म्हणजे मला हे असं माझं जजमेंट आहे. पण हळूहळू फक्त चालू नाही. आणि मी जेवढं जे काही मी आता फेस केलंय त्याच्यातून हे शहाणपण मी शिकवू शकते की आयुष्यात ना कोणीच कोणाचं नाही. खरंच कुणी कोणाचं नाही. आपली मुलं सुद्धा आपली नसतात एका लिमिट नंतर. पण डिपेंडन्सी पण नसावी, कोणाचीच डिपेंडन्सी नसावी. प्रत्येकाने हे जर ठरवलं ना, खूप छान सर्वाईव्ह. म्हणजे समोरचा व्यक्ती पण हॅप्पी राहतो, आपणही हॅप्पी राहतो, कोणावरती ओझं नाही बनत. आणि अपेक्षा शून्य राहावं माणसाने. म्हणजे तोही हॅप्पी, आपणही हॅप्पी, आयुष्य पण हॅप्पी. तर असं कुठेतरी लाईफ आपण छान सर्व्हाइव्ह करू शकतो. असायला हवं. की आता सध्या दोन्ही मुली तुझ्याजवळ आहेत. मुलगी डिग्री करतेय आणि त्याबरोबर ती तुझ्या समाजसेवेमध्ये पण स्वतःचं पण एक चालवत आहे. ठीक या आहे. महिलांसाठी हा. वगैरे केंद्र चालवते. तर या मुलींच्या भविष्याचा तू पुढे काय विचार केलायस? भविष्याचा विचार म्हणजे मी त्यांना दोघींनाही सांगितलं. तर छोटी मुलगी तर खूप छोटी आहे अजून, ती 10-12 वर्षाचीच आहे. तिला अजून हे नाही. पण तिचं जे काही बिहेव्हिअर आहे, तिला ज्यावेळेस मी आश्रमात आणते, तिचं जे वागण्याची आजी आजोबांशी पद्धत आहे, मला कुठंतरी कुठंतरी म्हणजे 100% नाही, 1001% मला तिच्यावरती गॅरंटी की हे काढा आपला चालवणार आहे बरोबर मी नसताना. आणि मोठ्या मुलीला मी हे सांगून ठेवलेलं आहे की मी हे कार्य करते म्हणून तुला इथं अडकायचंय असं नाहीये. हम्म. तुझं करिअर आहे, तुझी चॉईस आहे. मला हे आवडतंय म्हणून तू हे करावं, बिलकुल नाही. तेवढं तुम्हाला दोघींनाही फ्रीडम आहे की तुम्ही तुमचं करिअर करून तुम्ही, तुम्हाला वाटलं तर ह्याच्यामध्ये. पण तुला सांगू का, प्रत्येक ह्याच्यामध्ये माझ्या आधी त्याच असतात, मम्मा आपण हे करूयात, मम्मा आपण ते करूयात. कारण प्रेमच नाही ना गं मिळालं. आणि माझ्या लेकरांना आता कोणाचंच असं घर नाहीये. म्हणजे ना आजी आजोबांचं घर आहे ना काही बरोबर. आहे. माझी आई आमच्याकडे असते, मध्ये आधी असते. पण फारसा असा बॉन्ड नाहीये की हे ते. म्हणून त्याच्यामुळे आश्रमामध्ये असे खूप छान त्या पण खूप एन्जॉय करत जगत असतात. उलट खूप काही वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी, मग आपण हे करूयात, आता ह्या वर्षी आपण हे करूयात. म्हणजे आता बघ 10 जूनला म्हणजे चौथा वर्धापन दिन आहे. तर त्यावेळेस पण आम्ही काही ना काहीतरी प्लॅनिंग केलेलं आहे असं. त्या पण खूप छान रोल निभवतात इथे.
असा समाजात सगळ्या वेगवेगळ्या स्तरावरती तुला कधी मदत मिळते, काही हॉस्पिटल्स मधून ते तू अनुभव सांगितलेस. पण मला असं हो. वाटतं की पोलीस खात्याशी तुझं वारंवार तुझं म्हणजे भेटीगाठी होत राहत आहेत या सगळ्या हो. प्रोसेसमध्ये. तर पोलीस खातं तुला कशा प्रकारे सहकार्य करते, की तो अनुभव कसा आहे? पोलीस खात्याचा अनुभव मला पॉझिटिव्ह पण आहे आणि निगेटिव्ह पण आहे. म्हणजे काही ठिकाणी अगदी की ताई खूप चांगलं काम करताय, फुल म्हणजे पुष्पगुच्छ वगैरे देऊन माझं हे आभार मानलं जातं, की ताई कधीही एनी टाइम तुम्ही सांगा, तुम्हाला काही मदत लागली तर आम्हाला सांगा. कारण ज्या भिक्षेकरी पालकांना आपण ज्या एरियातून उचलतो त्या एरियामधून आणतो, त्या एरियामध्ये आपण नोंद करतो. पण काही ठिकाणी इतकी निगेटिव्ह वाईब्स येते, आपण गुन्हेगार आहोत अशा पद्धतीने आपल्याला 2-2 तास थांबवलं जातं. हा मग आम्ही नाही घेऊन देऊ शकत, आम्ही नाही हे करू शकत, म्हणजे 4 शब्द सुद्धा बोलायला त्यांना जीवावर येतं. असे प्लस मायनस पॉइंट आहेत. हे बघ, मी मागाशीही म्हटलं की माझा बाप पोलीस खात्यामध्ये होता, पण मला कधी कधी लाज वाटते त्या पोलीस खात्याची. खूप वेगळ्या पद्धतीने ट्रीट केलं जातं. हा कर ना मग, हा घ्या ना मग, मग घेऊन जावा. अहो साहेब, काहीतरी पुरावा पाहिजे ना. तो जर बेवारस पालक आहे, त्याचा उद्या पुढे चालून दुर्दैवी घटना काही झाली, आमच्याकडे काहीतरी पुरावा. की आतापर्यंत आपल्या ज्या गप्पा झाल्या त्याच्यातून खूप सारी माहिती, नवीन गोष्टी हो. समाजाला समजल्या आहेत, आपल्या व्ह्युअर्सला समजल्या आहेत. आणि जसं हो. तू आवाहन केलं आहेस डॉक्टर्सना किंवा दानशूर लोकांना, की ज्या हा. पद्धतीने तुम्हाला मदत करता येईल त्या पद्धतीने गौरीपर्यंत पोहोचून जरूर तिला मदत करा. आणि जे व्हिडिओवरती कमेंट्स येत असतात त्यांना आवर्जून असं सांगायला होईल की अनेक लोक म्हणतात की माझ्या घरी मला त्रास आहे तर मला पण राहायला यायचं आहे वगैरे, अशा प्रकारच्या कमेंट्स आपल्या व्हिडिओवरती भरपूर असतात. तर हेही आता स्पष्ट लोकांना समजलं असेल की फक्त आणि फक्त जे बेवारस पालक आहेत, रस्त्यावरचे भिक्षेकरी हो, पालक आहेत, त्यांच्यासाठी. त्यांच्यासाठीच ही सेवा विनामूल्य आहे. आणि जे शक्य आहे त्या सगळ्यांनी थोडीफार मदत करून जो काही आपल्याला खारीचा वाटा उचलता येईल तो वाटा घेऊन तुम्ही या आश्रमामध्ये आश्रय घेऊ शकता. गौरी, पुन्हा एकदा आपल्या खूप छान गप्पा झाल्या. आणि मला असं वाटतं की अं, जे प्रेक्षकांना पडलेले प्रश्न होते की आम्ही इथे राहायला येऊ शकतो का, तर आपला हा आश्रम हा केवळ आणि केवळ जे बेवारस पालक आहेत त्यांच्यासाठी मोफत म्हणून आपण करतो. आणि जे काही पैसे देऊ शकतात, कॉन्ट्रीब्यूट करू शकतात, ते थोड्याफार प्रमाणात कॉन्ट्रीब्यूट करून आपल्या इथे येऊ शकतात. तसंच इकडच्या तुझ्या अडचणी, जे डॉक्टर तुला कनेक्ट करू शकतात त्यांनी जरूर गौरीला कनेक्ट करून त्यासाठी काही तिला वैद्यकीय मदत करू शकत असतील तर तशी वैद्यकीय मदतही चंही आवाहन आपण करतोय. शिवाय जे ह्याचं जे अनुदान आहे, सरकारी अनुदान कशा प्रकारे मिळू शकतं, यासाठी जर कोणी गाईड करू शकत असेल किंवा त्यासाठी काही मदत होऊ शकत असेल तर त्यासाठीही गौरीपर्यंत जरूर पोचा तुम्ही. बाकी तर तिला सततच डोनेशनची गरज आहेच, कारण हे एक खूप मोठं काम आहे, एका व्यक्तीचं कामच नाही. आणि समाजच उचलून धरतोय म्हणून हे काम होत आहे. तर हे हो. कामासाठी जास्तीत जास्त लोकांनी मदत करा. आणि जसा तुम्ही पहिल्या व्हिडिओला सहकार्य केलं, लोकांपर्यंत पोहोचवलात, तसाच हाही व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करून तिला मदत कशी करता येईल त्यासाठी मी मी हिरकणी चॅनल कडून तुम्हा सगळ्यांना एक आवाहन करते. गौरी, तुला जाता थँक्यू, थँक्यू शर्मिला. तुला जाता जाता काही बोलायचं असेल तर तुझ्याकडून काय बोलायचं असेल तर सांग. स्पेशली थँक्यू पहिला आधी तर शर्मिला, तुला थँक्यू म्हणते. आणि मी हिरकणी युट्यूबच्या चॅनलच्या माध्यमातून खरंच म्हणजे जो कोणी हा व्हिडिओ बघत असेल, जिथून कुठून हा व्हिडिओ कोणी तुम्ही बघत असताल, तर प्लीज सपोर्ट राहू द्यात. आणि जसं शर्मिलाने मगाशी सांगितलं की
खरंच हे एकटीचं काम नाहीये आणि दानशूरांच्या पाठिंब्याशिवाय तर मी खूप खूप मात्र शून्य आहे. आणि खरंच मला तुमच्या पाठिंब्याची खूप जास्त गरज आहे. सो सपोर्ट राहू द्यात. जागेच्या बाबतीत म्हणा किंवा बाकीच्या डोनेशनच्या बाबतीत म्हणा, सरकारी अनुदानाच्या बाबतीत म्हणा, जे कोणी आहे मला गायडन्सची पण खूप जास्ती गरज आहे. आणि वैद्यकीय मदत जी आहे ती डॉक्टरांचं मगाशी मी जे आवाहन केलं व्हिडिओच्या माध्यमातून, डॉक्टर जरी आपल्याला कनेक्ट होऊ शकले तर तसेही कोणी मदत मला करू शकता, आपल्या आश्रमाला करू शकता. आणि स्पेशली अजून एक मी हे सांगेन की आपलं आश्रम हे प्रायव्हेट फंडिंग वरती चालू आहे. सरकारी अनुदान आपल्याला 0 रुपये आहे. इन फ्युचर कधी चालू होईल, काय चालू होईल माहिती नाहीये, पण डेफिनेटली स्वामींच्या कृपेने होईल चालू. पण तोपर्यंत तरी तुमचा सर्वांचा मला पाठिंबा राहू द्यात आणि तो शेवटपर्यंत ती ट्रान्सपरन्सी जी आहे ती मी जपेन. आणि आपलं काम प्रामाणिक आहे आणि नेहमी मी हेच सांगते की तुम्ही आश्रमला मात्र नक्की भेट द्या. आपलं स्वामी निवास वृद्धाश्रम हे पौड गावात, तालुका मुळशी, जिल्हा पुणे या भागामध्ये गेली 4 वर्षापासून कार्यरत आहे. आपण बेवारस निराधार पालकांवरती आपण काम करतोय, ज्यांना जुनं फर्निचर समजून ज्यांना बाहेर काढलं जातं किंवा ज्यांना नाईलाजाने भिक्षा मागण्याची वेळ येते, अशा पालकांवरती आपण काम करतोय. त्याचप्रमाणे आपण अत्याचारित घटस्फोटित महिलांवरतीही आपण काम करतोय. आणि फक्त मदतीसाठी पण पुढे येऊ नका. जाता जाता आयुष्यामध्ये जाता जाता इतका भार पडलेला आहे लोकांच्या खांद्यांवरती की स्वतःचं आयुष्य हे ते म्हणजे माझी फॅमिली माझं हे त्याच्यातून थोडासा वेळ काढा. ऑफिसवरच्या रस्त्यावरती जाताना एखादा गरजू व्यक्ती जरी दिसला तरी मला डेफिनेटली ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मला फोन करा. एखाद्या गरजूवंताला फक्त त्यांना विचारा त्यांची तयारी आहे का वृद्धाश्रमात राहण्याची. आणि मला डेफिनेटली हक्काने रात्रीचे 12 वाजता, रात्रीचे 3 वाजता, दुपारी, संध्याकाळी कधीही तुम्ही कॉल करू शकता. आणि डेफिनेटली मला त्या पालकांपर्यंत पोहोचवण्याचा माझा तर आतोनात प्रयत्न असेलच. पण तो तुमचा एक छोटासा प्रयत्न त्या व्यक्तीला एक हक्काचा निवारा आणि 2 वेळेसचं जेवण त्यांना म्हणजे मिळून देऊ शकतं. फक्त 2 मिनिटाचा वेळ काढा. आणि आपल्या आजूबाजूला असे कोणी बेवारस पालक तर नाही ना पडलेले, ह्याचं कायम भान ठेवा आणि फोन करा ना. आणि बाकी तुम्ही स्वतः वेळ काढून या. कारण बाकीच्या सगळ्या डोनेशनच्या पेक्षा सुद्धा तुम्ही दिलेला वेळ हे आमच्यासाठी खूप मोठं डोनेशन आहे. कारण आपल्या इथे राहणारे आजी आजोबा आहेत, त्यांना भेटायला त्यांची मुलं येत नसतात, त्यांची नातवंड येत नसतात. सो तुम्ही आलेले कोणताही एखादा जरी डोनर आपल्याकडे आला किंवा ते आले तर त्यांच्यामध्ये त्यांना नातवंड दिसतील, त्यांना मुलं दिसतील, म्हणजे ते स्वतःच कोणी ना कोणीतरी आपल्याला भेटायला आले ही जी भावना असते ती खूप छान असते त्यांच्यासाठी. सो प्लीज विजिट करा. आपल्या स्वामी निवासला नक्की भेट द्या आणि नक्की वेळ काढून या. बाकी मी हिरकणी युट्यूब चॅनलचा आणि स्पेशली शर्मिलाचं मी खूप खूप मनापासून आभार मानते. थँक्यू शर्मिला. थँक्यू.